ते बघा पुढचा जो श्लोक आहे तो काय आहे. तर आता भगवंतांनी सांगितलं की ते वेगळे आहेत आणि अर्जुन वेगळा आहे. आता भगवंतांचे कार्य हे कसे वेगळे आहे आणि अर्जुनाचे कार्य हे कसे वेगळे आहे हे भगवंत सांगताय. त्यानंतर काय आहे, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्. ते काय म्हणताय त्याच्यात, यदा यदा जेव्हा जेव्हा ही धर्मस्य जिथे धर्माची ग्लानी होते, धर्माचरणाचा ऱ्हास होतो. ग्लानिर्भवती भारत, हे अर्जुना, हे भारता, तेव्हा काय होतं, अभ्युत्थानम अधर्मस्य. अभ्युत्थान म्हणजे काय, वर्चस्व. कशाचं वर्चस्व होतं, अधर्माचं. आणि मग काय होतं त्यावेळी, काय होतं, तदात्मानं, मग आत्मानं मी स्वतः, सृजामी हम प्रकटतो, अवतार घेतो. तर भगवंत सांगतायत की माझं कार्य पण वेगळं आहे तुझ्या कार्यापेक्षा. कधी पण जेव्हा धर्माचा ऱ्हास होतोय तेव्हा मी लगेच अवतार घेतो, असं भगवंत सांगतोय. तुझं तसं नाही की तू काय अवतार घेतोस, तू माझा सखा असल्यामुळं माझ्यासोबत अवतार घेतोस. धर्माचा ऱ्हासचा आणि तुझा काही संबंध नाही. मी आलं की तू येतोस असे. ठीक आहे, वाचा कोणीतरी भाषण. माताजी वाचा ना. बर, मला वाटलं कोणीतरी आज आले असते बऱ्यापैकी, म्हणून कोणीतरी वाचल म्हणून थांबले होते मी. वाचू का प्रभूजी? हम्म. तात्पर्य, या ठिकाणी सृजामी हा शब्द अत्यंत महत्वपूर्ण आहे. सृजामी शब्द निर्मिती किंवा उत्पत्ती या अर्थाने वापरता येत नाही, कारण पूर्वीच्या श्लोकानुसार भगवंतांची सर्व रूपे शाश्वतरित्या अस्तित्वात असल्यामुळे त्याच्या रूपांची किंवा शरीराची निर्मिती होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. म्हणून सृजामी शब्दाचा अर्थ असा आहे की भगवंत स्वतःच्या मूळ रूपात जसे आहेत तसे स्वतःला प्रगट करतात. भगवंत ठराविक कालांतराने अवतरित होत असतात. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 7व्या मनूच्या 28व्या चतुर्युगाच्या द्वापर युगाच्या शेवटी अवतीर्ण झाले, पण तरीही अशा नियमांचे पालन करण्यास ते बाध्य नाहीत, कारण ते आपल्या इच्छेनुसार कोणतेही कार्य करण्यास स्वतंत्र आहेत. म्हणून जेव्हा अधर्माचे वर्चस्व होते आणि वास्तविक धर्माचा लोप होतो, तेव्हा भगवंत स्वतःच्या इच्छेनुसार अवतारित होतात. धर्माची तत्वे वेदांमध्ये सांगण्यात आली आहेत आणि वेदांमध्ये सांगण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याने मनुष्य अधार्मिक बनतो. श्रीमद भागवतात सांगण्यात आले आहे की ही धर्मतत्वे म्हणजे भगवंतांचे नियम आहेत. केवळ भगवंतच धर्माची स्थापना करू शकतात. मूलतः वेदही भगवंतांनी ब्रह्मदेवाला त्यांच्या हृदयामध्ये सांगितले. म्हणून धर्मतत्वे म्हणजे साक्षात पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या आज्ञाच आहेत. धर्मम तू साक्षात भगवत प्रणितम, या तत्वांचे स्पष्ट विवेचन संपूर्ण भगवद्गीतेत करण्यात आले आहे. भगवंतांच्या आज्ञेनुसार धर्मतत्वांना स्थापित करणे हाच वेदांचा उद्देश आहे. आणि गीतेच्या शेवटी भगवंत स्वतःच आज्ञा देतात की त्यांना शरण जाण्या वाचून इतर कोणतेही परमोच्च धर्मतत्व नाही. वैदिक तत्वे मनुष्याला भगवंतांना पूर्णपणे शरण जाण्यासाठी प्रवृत्त करतात. आणि अशा तत्वांमध्ये जेव्हा आसुरी लोक विघ्ने आणतात, तेव्हा भगवंत अवतार धारण करतात. श्रीमद भागवतावरून आपल्याला कळून येते की बुद्धदेव हे भगवान श्रीकृष्णांचे अवतार आहेत. जेव्हा भौतिकवादाचा सुळसुळाट झाला होता आणि भौतिकवादी लोक वेद प्रमाणांचा स्वार्थासाठी उपयोग करीत होते, तेव्हा भगवान बुद्ध अवतरित झाले होते. वेदांमध्ये विशिष्ट हेतूकरिता जरी पशु यज्ञासंबंधी काही नियामक विधिविधाने आहेत, तरी जे आसुरी प्रवृत्तीचे लोक होते ते वैदिक सिद्धांतांना न जुमानता पशुयज्ञ करीत होते. या अनाचाराचा अंत करण्यासाठी आणि वेदांच्या अहिंसक तत्वांची स्थापना करण्यासाठी भगवान बुद्ध अवतरित झाले होते. म्हणून भगवंतांच्या प्रत्येक अवताराचे विशिष्ट कार्य असते
आणि या सर्व अवतारांचे वर्णन धर्मशास्त्रात करण्यात आले आहे. जोपर्यंत शास्त्रांमध्ये एखाद्याचा अवतार म्हणून उल्लेख करण्यात आलेला नाही, तोपर्यंत कोणाचाही अवतार म्हणून स्वीकार करू नये. भगवंत केवळ भारत भूमीतच अवतरित होतात ही वस्तुस्थिती नाही. ते कोठेही आणि केव्हाही त्यांच्या इच्छेनुसार अवतरित होऊ शकतात. प्रत्येक अवतारामध्ये विशिष्ट परिस्थितीमधील विशिष्ट लोक जितके समजू शकतील तितकेच ते धर्माबद्दल उपदेश देतात. पण प्रत्येक अवतारात कार्य सारखेच असते व ते म्हणजे लोकांना भगवत भावना युक्त होण्यास आणि धर्मतत्वांचे पालन करण्यास प्रवृत्त करणे हे होय. काही वेळा ते स्वतः अवतारित होतात, तर काही वेळा ते आपल्या प्रामाणिक प्रतिनिधीला आपला पुत्र किंवा सेवक म्हणून पाठवितात किंवा वेषांतर केलेल्या रूपात स्वतःच प्रगट होतात. भगवद्गीतेतील सिद्धांत अर्जुनाला सांगण्यात आले होते, तसेच ते इतर उन्नत व्यक्तींनाही उद्देशून होते. कारण अर्जुन हा जगातील इतर कोणत्याही प्रदेशातील सामान्य मनुष्यांच्या तुलनेत अत्यंत प्रगत होता. 2+2 बरोबर 4 होतात हा गणिती सिद्धांत ज्याप्रमाणे प्राथमिक विद्यार्थ्याच्या अंकगणित वर्गामध्ये लागू पडतो, त्याचप्रमाणे तो सिद्धांत प्रगत विद्यार्थ्याच्याही वर्गामध्ये लागू पडतो. तरीही श्रेष्ठ आणि कनिष्ठ गणित असतेच. म्हणूनच याप्रमाणे भगवंतांच्या प्रत्येक अवतारामध्ये सारखेच सिद्धांत शिकविले जातात, पण निरनिराळ्या परिस्थितीनुसार ते श्रेष्ठ अथवा कनिष्ठ असल्याप्रमाणे दिसून येतात. धर्माच्या उच्च सिद्धांतांचा प्रारंभ पुढे सांगितल्याप्रमाणे सामाजिक जीवनातील वर्णाश्रम पद्धतीचा स्वीकार केल्याने होतो. सर्वत्र कृष्ण भावनेची जागृती करणे हे अवतार कार्याचे प्रयोजन आहे. अशी भावना केवळ निरनिराळ्या परिस्थितीमध्ये अप्रकट किंवा प्रकट होते. हरे कृष्ण. धन्यवाद. तर आता तात्पर्य आपण समजावून घेऊया. या ठिकाणी सृजामी, तर सृजामी म्हणजे काय? हे श्लोकामधला शब्द आहे सृजामी. तुम्ही बघितलात श्लोकामध्ये, तर हे सृजाम्यहम आहे ना, इथं जोडलंय आहे ना. तर सृजाम्यहम मध्ये 2 शब्द आहेत, सृजामी आणि अहम. तर आता हा जो सृजामी शब्द आहे शब्दार्थामध्ये दिसेल तुम्हाला, हे सृजामी महत्वपूर्ण आहे असं म्हणलंय प्रभुपादांनी. आता पुढं कारण देतील ते का महत्वपूर्ण आहे. सृजामी शब्द निर्मिती किंवा उत्पत्ती या अर्थाने वापरता येत नाही. आता सृजामी शब्दाचा जर तुम्ही शब्दशः अर्थ बघितला तर काय आहे? निर्मिती किंवा उत्पत्ती असा त्याचा शब्दशः अर्थ आहे. पण इथं हा तो अर्थ नाही. कारण पूर्वीच्या श्लोकानुसार भगवंतांची सर्व रूपे शाश्वत रूपे अस्तित्वात असल्यामुळे. असं का आहे हो? तर मागच्या श्लोकात भगवंतांनी काय सांगितलं? मी अजन्मा आहे. म्हणजे काय? मी काही जन्म घेत नाही म्हणजे काय आहे? ते आहेत, शाश्वत काळासाठी आहे. जो मरतो तोच जन्म घेतो ना. तर भगवंत मरत पण नाहीत आणि जन्म पण घेत नाहीत, कारण काय आहे? ते शाश्वत आहे. त्याच्यामुळं असं मागच्या श्लोकात सांगितलं. तर त्याच्यामुळं प्रभुपाद म्हणताय की भगवंतांची रूपे कशी आहे? तो शाश्वत आहे. शाश्वत आहेत. आणि शाश्वत रूप असल्यामुळं त्यांनी जन्म जर कुणी घेतला तर त्याचं शरीर तयार होईल, बरोबर आहे. तर ज्यानं जन्मच घेतला नाही त्याचं शरीर पण निर्माण नाही होणार, प्रश्नच उद्भवत नाही असं म्हणतात. म्हणून सृजामी शब्दाचा अर्थ असा आहे, त्याच्यामुळे तिथं शब्दशः अर्थ घेऊन तुमचं काम होणार नाही. की भगवंत स्वतःच्या मूळ स्वरूपात जसे आहेत तसे स्वतःला प्रकट करतात. त्याचा अर्थ आहे की तिथं भगवंत उत्पन्न होत नाही, तर काय होतात? मग अवतरित होतात. तर तिथं उत्पन्न अर्थ घेऊन किंवा जन्म घेऊन असा अर्थ तुमचा चालणार नाही. की ते काय करतात? अवतरित होतात. म्हणजे काय? प्रकट करतात. ते उत्पन्न होत नाहीत तर प्रकट होतात. भगवंत ठराविक कालांतराने अवतरित होत असतात. हे भगवंतांचा मग कधी होता तो अवतार, ते कसं कळायचं? ते होतात काळाप्रमाणे. शास्त्रात सांगितले की कधी ते अवतार घेणार ते, तेव्हा ते घेणार. याप्रमाणे भगवान श्रीकृष्ण ब्रह्मदेवाच्या एका दिवसात सांगितलंय शास्त्रामध्ये की ब्रह्मदेवाचा जो एका दिवस असतो, त्या एका दिवसात 7व्या मनुच्या 28व्या चतुर्युगाचा द्वापरयुगाच्या शेवटी अवतीर्ण झाला. शास्त्रात वर्णन आहे की ब्रह्मदेवाच्या एका दिवसात किती हे असतात, मनु असतात, 14 मनु असतात. ते पुढं आपण
8व्या अध्यायामध्ये गीतेच्या ते दिलेलं आहे की 14 मनू असतात. त्या 14 पैकी काय म्हणतायत 7व्या मनूच्या एका एका म्हणजे 12 तासात काय होतात त्यांचे, एक दिवसात किती तास असतात 12 तास. 12 तासात काय होणार आहेत 14 मनू येणार आहेत. तर त्याच्यामधला जो 7वा मनू आहे त्याच्या काय होतं की जे चतुर्युग असतात ते किती असतात चतुर्युग, एका मनूच्या ह्याच्यामध्ये 71 चतुर्युग असतात. किती? 71. तर ह्या 71 मधल्या किती, 71 मधल्या 28व्या मध्ये चतुर्युग म्हणजे काय हो, तर जे 4 युग असतात, सत्ययुग है ना, द्वापर युग, द्वापर युग नंतर येतं सत्ययुग, त्रेतायुग है ना, द्वापर युग आणि कलियुग. तर हे जे आहेत 4 युगांचा समूह, 4 आहेत ना, चतुर्मध्ये किती गोष्टी आहेत 4, तर ह्या 4 युगांचा एक समूह, त्याला एक चतुर्युग म्हणायचं. एका मनुष्य जे आयुष्य असतं त्याच्या आयुष्यामध्ये असे 71 चतुर्युग असतात. हं. आणि हे 71 चतुर्युग एका मनुष्य आहे. तर त्याच मधलं 71 मधलं जसं 28वं हे आहे चतुर्युग आहे, तर त्याच्यामध्ये काय येतात भगवंत कृष्णाचा अवतारात येतात. पण तरीही अशा नियमांचे पालन करण्यास ते बाध्य नाही. हे शास्त्रामध्ये नियम आहेत. पण ते काय आहे तो, भगवंतांची इच्छा झाली तर ते भगवंत त्याला नकारू पण शकतात. पण जनरली भगवंतांनीच ते शास्त्र निर्माण केले, तर ते शास्त्राप्रमाणे ते चालतात. बरोबर. अं, म्हणून जेव्हा अधर्मांचे वर्चस्व होते आणि वास्तविक धर्माचा लोप होतो, मग कधी कधी काय होतं की कलियुग येतं तेव्हा काय होतं, अधर्म वाढतो आणि धर्माचा लोप होतो. असं सतयुगामध्ये पण होतं, मध्ये मध्ये पण होतं, कलियुगात जास्त होतं. जेव्हा भगवंत स्वतःच्या इच्छेनुसार अवतरित होतात. भगवंत कशामुळे अवतरित होतात, स्वतःच्या, कोणी जबरदस्ती नाही करत, शास्त्र वगैरे त्यांच्यावर जबरदस्ती नाही करत. धर्माची तत्वे वेदांमध्ये सांगण्यात आली आहेत. हे धर्माचं, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत की भगवंत कसे कोणाच्या अधीन नाहीये है ना? आणि ते स्वतःच्या इच्छेनुसार अवतरित होतात, या सगळ्या गोष्टींचा उल्लेख कुठे आहे हो, वेदांमध्ये आहे, शास्त्रामध्ये आहे. आणि वेदांमध्ये सांगण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केल्याने मनुष्य अधार्मिक बनतो. श्रीमद भागवतात सांगण्यात आले आहे की ही धर्मतत्वे म्हणजे भगवंतांचे नियम आहेत. केवळ भगवंतच धर्माची स्थापना करू शकतात. जे भगवंत आहेत ते धर्माची स्थापना करू शकतात. मूलतः वेदही भगवंतांनी ब्रह्मदेवाला त्याच्या हृदयामध्ये सांगितले. तर हे जे वेद आहेत, हे कळलं ना की तिचं एक वाक्य राहिलं. हा, तर ही धर्माची तत्वे वेदांमध्ये सांगण्यात आली आहेत, बरोबर है ना? आणि वेदांमध्ये सांगण्यात आलेल्या नियमांचे उल्लंघन केल्यामुळे मनुष्य अधार्मिक बनतो. आता इथं सांगतायत प्रभुपाद की धार्मिक अधार्मिक कसं ओळखायचं. तिथं आलं ना की धर्मांचा ऱ्हास झाला, हं, आणि अधर्म वाढला. तर धर्म म्हणजे काय हो आणि अधर्म म्हणजे काय, कसं समजायचं. जे वेदांचं पालन करतात ते काय धर्म, जे वेदांचं पालन नाही करत ते कोण अधर्म. असं धर्म आणि अधर्म ह्याची व्याख्या इथं प्रभुपादांनी केली. म्हणजे काय वेदांचं म्हणजे काय, जे शास्त्रांचं पालन करतात ते धार्मिक, जे शास्त्रांचं पालन नाही करत ते अधार्मिक, सोप्या शब्द. मग भागवतामध्ये काय सांगितलंय की धर्मतत्वे म्हणजे भगवंतांचे नियम आहेत है ना? जे जे भगवंतांच्या नियमाचा अजून एक त्याचा अर्थ. शास्त्र म्हणजे काय, ते भगवंतांनी लिहिलेले नियम आहेत. आपण सांगतो आता गीता जयंती चालू आहे तेव्हा आपण काय सांगतो नवीन लोकांना, जेव्हा गीता दाखवतो तेव्हा आपण काय सांगतो, गीता हे काय आहे, आपण एक उदाहरण देतो. काय आहे म्हणून सांगतो, तुम्ही आता करताय पुस्तक वितरण तेव्हा काय सांगताय लोकांना, तो गीता काय आहे. भगवंतांनी गायलेली वाणी किंवा भगवंताचे अजून रूल्स. बरोबर आहे. हा, भगवंतांचं रूल्स आपण सांगतो ना, गीता एक कसं मॅन्युअल आहे आपण जीव सांगतो है ना? हा? जीवन काय जगण्याचं म्हणलं, manual. जीवन हा जगण्याचं जीवन जग, मॅन्युअल. बरोबर. तर बरोबर आहे की
हे जीवन जगण्याचं मॅन्युअल आहे. कसं आपण काही यंत्र घेतो, मोबाईल घेतो, है ना, किंवा कोणतं पण आपण मिक्सर घेतो, असं काही काही वेगवेगळे यंत्र घेतो. तर त्याच्यासोबत एक ते कसं वापरायचं हे एक आपल्याला त्याच्यासोबत एक छोटं पुस्तक येतं, त्याला मॅन्युअल, ते वस्तू. तसंच जीवन आहे, आपल्याला जीवन मिळालंय त्याच्यासोबत काय आहे, मॅन्युअल, त्याचे नियम हे गीतेमध्ये आहेत. तर मग व्यक्ती अधार्मिक बनतो. ज्याचं पालन, मॅन्युअलचं पालन केलं तर धार्मिक, नाही केलं अधार्मिक. केवळ भगवंतच धर्माची स्थापना करू शकतात. भगवंतांशिवाय अन्य कोणी असं जे धर्म ऱ्हास झालाय ते कोणी करू शकत नाही. तर त्याच्यामुळं काय केलं होतं भक्तिविनोद ठाकूर, तर त्यांनी काय केलं, भगवंतांनाच प्रार्थना केली है ना, की तुम्हीच हे धर्माचं, केवळ भगवंतच धर्माची स्थापना करू शकतात. म्हणून त्यांनी भगवंतांनाच प्रार्थना केली की मला एक अं, तुम्हीच धर्माची स्थापना करता, तर मला एक प्रचारक व्यक्ती द्या. भगवंतांनी काय केलं की त्यांच्या मुलालाच मुलाच्या रूपामध्येच तिथे एक त्यांना व्यक्ती दिला. तो कोण, भक्ती सिद्धांत सरस्वती ठाकूर. असं त्यांच्या प्रार्थनेमुळेच त्यांना तसा मुलगा झाला की जो धर्माची स्थापना करू शकेल. मूलतः वेदही भगवंतांनी ब्रह्मदेवाला त्याच्या हृदयामध्ये सांगितले. वेद पण काय केले, देवांना त्यांनी सांगितलेले आहे. आपल्याला भागवत मध्येच 3ऱ्या स्कंधामध्ये वर्णन आहे की कसं हे पूर्ण लीला तिथं वर्णित आहे की कसं भगवंतांनी तिथं ब्रह्माच्या ह्याच्यामध्ये त्यांना सांगितलं. म्हणून धर्मतत्वे म्हणजे साक्षात पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या आज्ञाच आहे. हे धर्म म्हणजे काय आहे, भगवंतांची आज्ञा. का आहे व तसं, कारण हे धर्म आपल्याला शास्त्रात आहेत आणि शास्त्र ही भगवंतांची आज्ञा आहे. त्याच्यामुळे काय, धर्मंतु साक्षात भगवत प्रणीत. हे जे धर्म आहे ते भगवंतांनीच बनवलेलं आहे. या तत्वाचे स्पष्ट विवेचन संपूर्ण भगवद्गीतेत करण्यात आले. भगवद्गीता भगवंतच बोलतायत, त्याच्यामुळे काय आहे, हे धर्मतत्व हे कुठं आहे, गीतेमध्ये आहे. भगवंतांच्या आज्ञेनुसार धर्मतत्वांना स्थापित करणे हाच वेदांचा उद्देश आहे. तर वेद कशासाठी दिले, तर धर्माला स्थापन करण्यासाठी. गीतेच्या शेवटी भगवंतच स्वतः आज्ञा देतात की न शरण जाण्या वाचून इतर कोणतेही परमोच्च धर्मतत्व नाही. वेदांचं काय आहे मग, हा धर्म काय सांगितलं, ठीक आहे कळालं, धर्म म्हणजे वेदात सांगितलं, पण काय आहे हो ते धर्म. धर्म काय आहे की भगवंतांच्या आज्ञेचं पालन करणं, त्यांना शरण जाण्या वाचून इतर कोणतेही परमोच्च धर्मतत्व नाही. तर सगळ्यात मोठं धर्मतत्व काय आहे की कृष्णाला शरण जा, त्याच्याशिवाय कोणतं धर्मतत्व नाहीये ते ठिकाणी. ठीक आहे. ठीक. वैदिक तत्वे मनुष्याला भगवंतांना पूर्णपणे शरण जाण्यासाठी प्रवृत्त करतात. आणि अशा तत्वांमध्ये, तर हे जे वेदांचे तत्व आहेत ते आपल्याला काय करतात, भगवंतांना शरण जाण्यामध्ये प्रेरणा देत आहेत. आणि वेदांमध्ये सांगितलंय की भगवंतांना शरण जाण्यापासून कोणताच वैदिक तत्वे मनुष्याला भगवंतांना पूर्णपणे शरण जाण्यासाठी प्रवृत्त करतात. भगवंतांना कसं आपण पूर्ण शरण जावं त्याला प्रवृत्त करतात. आणि अशा तत्वांमध्ये जेव्हा असुरी लोक विघ्नात, आणि आपण बघतो की असुरी लोकांचं कार्य काय असतं, हे हे जे भक्त आहेत ते धर्मतत्वांचा जे अभ्यास करतात त्यांना तिथं त्रास द्यायचा, त्यांना ते करू द्यायचं नाही, त्यांना पाप कर्मामध्ये प्रवृत्त करायचं. जसं हिरण्यकशिपू वगैरे है ना, ते हे काय करायचे, सगळी विष्णूची पूजा थांबवायची आणि माझी पूजा करा असं सांगायचे सगळ्यांना, हे असुर लोक. वैदिक तत्वे मनुष्यांना तेव्हाच, तेव्हा भगवंत अवतार धारण करतो. श्रीमद भागवतावरून आपल्याला कळून येते की बुद्धदेव हे भगवान श्रीकृष्णांचे अवतार आहे. तर हे भगवंतांच्या अवताराबद्दल हे जेव्हा बोलतायत तेव्हा प्रभुपाद सांगतायत आपल्याला की हे भगवान बुद्ध जे आहेत हे पण भगवंतांचे अवतार आहेत. बरोबर. बंद पडलं काय?
हम्म दिसतंय आता. तर बुद्धदेव हे भगवान श्रीकृष्णांचेच अवतार आहेत. जेव्हा भौतिकवादाचा सुळसुळाट झाला होता आणि भौतिकवादी लोक वेद प्रमाणांच्या स्वार्थासाठी उपयोग करत होते, है ना? असे भौतिकवादी लोक जेव्हा वाढले होते तेव्हा भगवान बुद्ध अवतरित झाले. बुद्धांचा पण अवतार अशाच जेव्हा अधर्म वाढला तेव्हाच झाला होता. हे भौतिकवादी लोक वाढले, मग त्याच्यामुळं काय झालं की ते वेदांना ते लोक काय करायला लागले की वेदांचं वेदांचा चुकीचा अर्थ लावला. चुकीचा अर्थ काय लावला की वेदांचा अर्थ काय आहे तर ते भगवंतांना शरण जावा असं सांगतात. ह्या लोकांनी काय केलं, वेदांचा चुकीचा अर्थ लावून त्यांनी काय केलं की स्वतःच्या फायद्यासाठी स्वार्थासाठी त्याचा उपयोग केला. तेव्हा भगवान बुद्ध तिथं अवतरित झाले, तेव्हा तिथं भगवंतांनी अवतार घेतला. वेदांमध्ये विशिष्ट हेतूकरिता जरी पशुयज्ञासंबंधी काही नियामक विधिविधाने आहेत. ते वेदांमध्ये काय सांगितलंय की तुम्ही पशुयज्ञ म्हणजे पशु यज्ञामध्ये पशूंचा तुम्ही बळी देऊ शकता. हे कसं द्यायचं बळी, त्याला काही नियम आहेत, है ना? त्या नियमांच्या आधारे तुम्ही पशुचा बळी देऊ शकता यज्ञामध्ये. तरी जे असुरी प्रवृत्तीचे लोक होते ते वैदिक सिद्धांतांना न जुमान हे जे नियमांचं पालन करून बळी द्यायचं होतं, है ना? शास्त्रांमध्ये असं सांगितलंय की नियमांचं पालन करून यज्ञ तुम्ही करताय, एक ठराविक यज्ञ, यज्ञात तुम्ही बळी देऊ शकता. ठीक आहे, पण हे असुरी प्रवृत्तीचे जे लोक होते त्यांना काय केलं त्यांनी की हे जे नियम होते यज्ञ ते करायचेच नाही आणि ते नियमांना पाळायचे पण नाही, आणि पण ते काय करायचे, पशूंची हत्या करायची. पशुयज्ञ करीत आहेत असं दाखवायचे. तर हे काय आहे, अनाचार आहे, चुकीचं आचरण. अनाचार म्हणजे काय, चुकीचं आचरण. हे चुकीचं आचरणाचा अंत करायचा आहे. अनाचाराचा अंत करण्यासाठी आणि वेदांच्या अहिंसक तत्वांची स्थापना करण्यासाठी. वेदांमध्ये असं काय सांगितलंय का, हिंसा करा. अर्जुनानं पण पहिल्या अध्यायात काय म्हणलं, कुणाची जर मी हत्या केली तर मला पाप कर्म लागेल, है ना? हेच वेदांची शिकवण. हत्या आपण नुसत्या डासाला सुद्धा मारलो तर काय होणार, पापकर्म लागणार. म्हणून भगवंतांच्या प्रत्येक अवताराचे विशिष्ट कार्य असते आणि या सर्व अवतारांचे वर्णन धर्मशास्त्रात करण्यात आले आहे. तर भगवंत जे आहेत तर त्यांच्या प्रत्येक अवताराचं काही ना काही कार्य असतं आणि या सर्व अवतारांचे वर्णन धर्मशास्त्रात आहे. जोपर्यंत शास्त्रामध्ये एखाद्याचा अवतार म्हणून उल्लेख करण्यात आलेला नाही. आता पुन्हा इथं वापस कुठं आले प्रभुपाद, मध्ये ह्यांनी सांगितलं एवढं धर्माचं, शास्त्राचं, धर्म अधर्म, मग पुन्हा त्यांनी विषय कुठं आणला, त्या सृजामीवर, है ना, अवतारितवर आला, है ना. सृजामी म्हणजे प्रभुपादांनी काय सांगितलं, अवतरित किंवा प्रकट होतं. पुन्हा अजून तिथंच आले की शास्त्रांमध्ये हे जे बुद्ध अवतरित झाले त्याच्यावरून आले आता, असं तिकडं पुन्हा मागच्या विषयावर गेले. मग पुन्हा तिथं काय म्हणतायत की जोपर्यंत कुणाला अवतार म्हणलं नाही, असं नाही की मग उद्या चालून मी पण म्हणेन, तर काय स्वीकार करायची गरज नाही. भगवंतच अवतार घेऊ शकतो, मी काही अवतार घेऊ शकत नाही असं. तर भगवंत केवळ भारत भूमीतच अवतरित होतात ही वस्तुस्थिती नाही, तर भगवंत कुठेही अवतार घेऊ शकतात. असं नाही की भारतातच त्यांनी अवतार घ्यावा, परंतु केवळ भारत भूमीतच अवतरित होतात ही वस्तुस्थिती नाही. ते कुठेही किंवा कसेही अवतरित होऊ शकतात. प्रत्येक अवतारामध्ये विशिष्ट परिस्थितीमधील विशिष्ट लोक जितके समजू शकतील तितकेच ते धर्माबद्दल उपदेश देतात. पण काय आहे, प्रत्येक अवतारामध्ये एक विशिष्ट परिस्थिती आहे आणि त्या परिस्थितीमध्ये जे लोक आहेत, विशिष्ट लोक, ते ज्याप्रमाणे समजू शकतील त्याप्रमाणेच ते उपदेश पण देतात. जेव्हा ते अवतरित झाले तर तेव्हा जे लोक समजतील तसंच ते सांगतात. पण प्रत्येक अवतारात कार्य सारखेच असते. तर त्यांचं कार्य जे असतं ते सारखंच असतं. ते काय आहे की लोकांना भगवत भावना युक्त होण्यास, म्हणजे लोकांना भगवंतांची भावना त्यांच्यामध्ये यावी, त्यांनी भक्ती करावी आणि धर्मतत्वांचे पालन करण्यास प्रवृत्त करणे हे.
हे काय आहे, भगवंतांचं कार्य आहे जेव्हा ते अवतार घेतात. काही वेळा ते स्वतः अवतरित होतात, तर काही वेळा ते आपल्या प्रामाणिक प्रतिनिधी आपला पुत्र किंवा सेवक म्हणून पाठवितात, किंवा वेषांतर केलेल्या रूपात स्वतःच प्रकट होतात. तर मग भगवंत काय करतायत की ते स्वतःच अवतरित होतात कधी कधी. तर काही वेळा ते आपल्या प्रतिनिधीला पण पाठवतात ते कार्य करण्यासाठी, जे त्यांनी येणार होते की धर्माची स्थापना करण्यासाठी. जेव्हा अधर्म वाढतो तेव्हा हे जे कार्य आहे त्यांचं, हे कार्य करण्यासाठी कधी कधी त्यांच्या प्रतिनिधींना पण पाठवतात, आपला पुत्र किंवा सेवक म्हणून पाठवितात, किंवा वेषांतर केलेल्या रूपात स्वतःच प्रकट होतात. कधी कधी मग स्वतः प्रकट होतात किंवा आपल्या पार्षदांना पण ते पाठवतात. भगवद्गीतेतील सिद्धांत अर्जुनाला सांगण्यात आले होते, तसेच ते इतर उन्मत्त व्यक्तींना उद्देशूनही होते. तर हे जे गीतेमधले जे सिद्धांत आहेत ते अर्जुनाला, असं नाही की केवळ अर्जुनासाठीच होते, त्याच्याबरोबर आपल्या सगळ्यांसाठी पण होते. कारण अर्जुन हा जगातील इतर कोणत्याही प्रदेशातील सामान्य मनुष्यांच्या तुलनेत अत्यंत प्रगत होता. तर काय होतं, अर्जुनालाच त्यांनी का निवडलं, त्याचं कारण पण त्यांनी आधी सांगितलंय की तो मित्र होता आणि भक्त होता. आता ते सांगतायत की भक्त होता, पण तो काय होता, प्रगत भक्त होता. तेव्हाची जी परिस्थिती होती त्या परिस्थितीनुसार जे भक्त होते त्याच्यामध्ये त्याची प्रगती खूप जास्त होती. तो वरिष्ठ भक्त होता. 2+2 = 4 होतात. तर हे मग असं आहे की अर्जुन प्रगत भक्त होता, त्याच्यासाठी त्याला निवडलं. आता कुणाला वाटेल किंवा मी तर प्रगत भक्त नाही, मग गीतेत जे सांगितलंय ते अर्जुनासारख्या काय आहे, प्रगत भक्तासाठीच आहे, माझ्यासारख्या साधक भक्तांसाठी हे नाहीये, मग मी कशाला वाचू गीता, असं कोणाला प्रश्न येईल. तर प्रभुपाद सांगतायत की असं नाही की प्रगत भक्ताला तिथं निवडलं है ना दाखवण्यासाठी, म्हणून असं नाही की संपूर्ण गीता ही त्याच्यासाठीच आहे, असं नाही, आपल्यासारख्या साधकांसाठी पण आहे. तर प्रभुपाद म्हणतायत की साधकांमध्ये आणि प्रगत भक्तांमध्ये नियम तर सारखेच असतात. तर उदाहरण देत आहेत की गणितामध्ये प्रगत गणित म्हणजे हे 2+2 पहिलीला जर शिकवत असतील असं समजा, है ना, आणि मग पुन्हा त्याच्या पदवीमध्ये ग्रॅज्युएशन मध्ये पण काय होतं, 2+2 काय आहे तिथं पण तेच असतं है ना, पहिलीला जे आहे तेच त्याच्या पदवीमध्ये पण असतं. तर तसंच, तर इथं सांगतायत की 2+2 हे 4 होतात, हा गणिती सिद्धांत ज्याप्रमाणे प्राथमिक विद्यार्थ्यांच्या अंकगणितात वर्गामध्ये लागू पडतो, त्याचप्रमाणे तो सिद्धांत प्रगत विद्यार्थ्यांच्याही वर्गामध्ये लागू, सगळ्यांच्या वर्गात तेच असतं 2+2 है ना. त्याच्यामुळे अर्जुनाला जे सांगितलं प्रगत भक्ताला तेच सामान्य भक्तांना. तरीही श्रेष्ठ आणि कनिष्ठ गणित असतेच, असं तरी पण मग काय असतं, गणितात पण प्रकार असतो, सुरुवातीचं गणित, मध्यम गणित आणि श्रेष्ठ गणित असे वेगवेगळे. म्हणूनच याप्रमाणे भगवंतांच्या प्रत्येक अवतारामध्ये सारखेच सिद्धांत शिकवले जातात, निरनिराळ्या परिस्थितीनुसार ते श्रेष्ठ आणि कनिष्ठ असतात. पुढे सांगितल्याप्रमाणे सामाजिक जीवनातील वर्णाश्रम पद्धतीचा स्वीकार केल्याने होतो. सर्वत्र कृष्ण भावनेची जागृती करणे हे अवतार कार्याचे प्रयोजन आहे. सगळीकडं हे कृष्ण भावनेची जागृती करणे हे अवतारांचं कार्य आहे. अशी भावना केवळ निरनिराळ्या परिस्थितींमध्ये प्रकट किंवा अप्रकट होते. तर ही जी भावना आहे है ना, कृष्ण भावना, तर ही काही नष्ट होत नाही, प्रकट आणि अप्रकट होते तिथं. भगवंत जसे प्रकट आणि अप्रकट होतात है ना, ते मरतात किंवा जन्म घेतात असं होत नाही. तसंच ही भक्ती आहे, कृष्ण भावना, ही पण काय आहे, शाश्वत आहे. भक्त शाश्वत आहेत, भगवंत साक्षात शाश्वत आहेत, आणि ही भक्ती ही पण शाश्वत आहे. हे तिघही काय आहेत, शाश्वत आहेत, ते मरत नाही, ते प्रकट होतात आणि अप्रकट होतात. ठीक आहे, समजलं. आता मग त्यांचं मी म्हणलं की कार्य सांगतायत, ते कसं त्यांचं काय कार्य आहे, अर्जुनाचं काय कार्य आहे. तर आता आणखीन एक जो श्लोक आहे, ते जेव्हा अवतरित होतात तेव्हा ते काय कार्य करतात, 8वा श्लोक पण तोच सांगतो. काय कार्य असतं त्यांचं, पहिलं सांगितलं त्यांनी 7व्यामध्ये एक कार्य सांगितलं, काय कार्य, धर्माची स्थापना करण्यासाठी हे येतात.
अजून दुसरं कार्य काय आहे ते आता आठव्यात सांग काय आहे. परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. तर मी काय करतो. परित्राणाय साधूनां, भक्तांचा उद्धार करण्याकरिता मी येतो. दुष्टांचा विनाश करण्याकरिता, धर्माची पुनर्स्थापना करण्याकरिता मी स्वतः युगायुगात प्रकट होतो. तर भगवंत काय करतायत. साधूंची रक्षा करतो. हा, भक्तांची. साधूला इथं काय म्हटलंय कृपा. भक्तांची रक्षा करण्यासाठी आणि दुष्टांचा विनाश करण्यासाठी आहे ना. आणि आधी आणखीन एकदा 7व्यात सांगितले पण आणखीन एकदा त्याची पुनरावृत्ती केली. धर्माची पुनर्स्थापना करण्याकरता मी येतो. 3 कार्य आहेत तिथं भगवंतांचे आहे ना. एक तर काय आहे, भक्तांची रक्षा, दुष्टांचा विनाश आणि धर्माची स्थापना. ठीक आहे. वाचा तात्पर्य कोणते. हरे कृष्ण प्रभूजी, दंडवत प्रणाम. तात्पर्य: भगवद्गीतेनुसार साधू म्हणजे कृष्ण भावनाभावित मनुष्य होय. एखादा मनुष्य अधार्मिक आहे असे दिसू शकते, पण जर तो कृष्ण भावनेच्या गुणांनी संपूर्णपणे युक्त असेल तर त्याला साधू समजले पाहिजे. आणि जे कृष्ण भावनेची मुळीच पर्वा करीत नाहीत त्यांना दुष्कृतम हा शब्द लागू पडतो. असे दुष्ट किंवा दुष्कृतम लोक भौतिक शिक्षणाने जरी विभूषित असले तरी त्यांचे वर्णन मूर्ख आणि मानवजातीतील अत्यंत निकृष्ट म्हणून करण्यात आले आहे. परंतु जे पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये संलग्न आहेत ते जरी अशिक्षित आणि असंस्कृत असले तरी त्यांना साधू म्हणून मानले पाहिजे. नास्तिक लोकांबद्दल सांगावयाचे तर ज्याप्रमाणे रावण आणि कंस या असुरांचा विनाश करण्यासाठी स्वतः भगवंतांना अवतरित व्हावे लागले, त्याप्रमाणे नास्तिक लोकांचा विनाश करण्यासाठी त्यांना स्वतः अवतरित होण्याची आवश्यकता नाही. असुरांचा विनाश करण्यास समर्थ असे भगवंतांचे अनेक प्रतिनिधी आहेत, परंतु आपल्या अनन्य भक्तांच्या सांत्वनार्थ ते विशेष करून अवतरित होतात. कारण आसुरी लोक भक्तांचा नेहमी छळ करीत असतात. एखादा भक्त जरी असुरांचा नातलग असला तरी असुरांकडून त्या भक्ताचा छळ होतो. प्रल्हाद महाराज जरी हिरण्यकशिपूचे पुत्र असले तरी त्यांच्या पित्याकडून त्यांचा छळ झालाच. श्रीकृष्णांची माता देवकी जरी कंसाची बहीण असली तरी तिचा आणि तिचे पती वसुदेव यांचा कंसाने एवढ्याचसाठी छळ केला की त्यांच्या पोटी श्रीकृष्णांचा जन्म होणार होता. म्हणून भगवान श्रीकृष्ण मुख्यतः कंसाचा वध करण्यापेक्षा देवकीचा उद्धार करण्यासाठी अवतरित झाले, पण दोन्ही कार्य त्यांनी एकाच वेळी केली. यास्तव या ठिकाणी सांगण्यात आले आहे की भक्तांचा उद्धार आणि दुष्ट असुरांचा विनाश करण्याकरिता भगवंत विविध अवतार धारण करतात. कृष्णदास कविराज कृत चैतन्य चरितामृतात खालील श्लोकांमध्ये अवतार विषयक तत्वांचा सारांश दिला आहे. मध्यलीला 20.263 ते 264. सृष्टी हेतु एई मूर्ती प्रपंच अवतरे, सेई ईश्वर मूर्तीन अवतार नाम धरे, मायातीत परव्यमे सबार अवस्थान, विश्वे अवतरी धरे अवतार नाम. भौतिक सृष्टीत प्रकट होण्याकरिता भगवत धामातून भगवंतांचा अवतार होतो. याप्रमाणे भगवंतांचे जे विशिष्ट रूप अवतीर्ण होते यालाच अवतार म्हटले जाते. असे अवतार भगवत धामात परव्योमात स्थित असतात. ते जेव्हा भौतिक सृष्टीत प्रकट होतात तेव्हा त्यांना अवतार म्हणून संबोधले जाते. पुरुष अवतार, गुणावतार, लीलावतार, शक्त्यावेश अवतार, मन्वंतर अवतार आणि युगावतार असे अवतारांचे विविध प्रकार आहेत आणि ते सर्व संपूर्ण विश्वामध्ये ठराविक वेळी अवतरित होत असतात. पण भगवान श्रीकृष्ण हेच आद्य पुरुष आहेत आणि तेच सर्व अवतारांचे मूळ आहेत. भगवान श्रीकृष्ण आपल्या विशुद्ध भक्तांच्या दुःखांचे निवारण करण्यासाठी विशेष करून अवतरित होतात. हे शुद्ध भक्त भगवंतांना त्यांच्या मूळ वृंदावन लीलांमध्ये पाहण्यास अत्यंत उत्सुक असतात. म्हणून कृष्ण अवताराचे मुख्य प्रयोजन त्यांच्या अनन्य भक्तांना संतुष्ट करणे हे आहे. भगवंत सांगतात की ते प्रत्येक युगात अवतीर्ण होतात. यावरून दर्शित होते की कलियुगातही ते अवतरित होतात. श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे कलियुगातील अवतार म्हणजे भगवान श्री चैतन्य महाप्रभू आहेत. श्री चैतन्य महाप्रभूंनी संकीर्तन आंदोलनाद्वारे सामूहिक पवित्र हरिनामाचे कीर्तन, कृष्ण भक्तीचा प्रसार केला आणि संपूर्ण भारतभर कृष्ण भावना पसरवली. त्यांनी भविष्यवाणी केली की या संकीर्तन आंदोलनाचा प्रचार जगामध्ये सर्वत्र नगरोनगरी आणि खेडोपाडी होईल. भगवान श्री चैतन्य महाप्रभूंचा भगवान श्रीकृष्णांचे अवतार म्हणून उपनिषदे, महाभारत, भागवत इत्यादी शास्त्रांच्या गोपनीय प्रकरणात प्रत्यक्षपणे नव्हे तर गुप्त वर्णन करण्यात आले आहे. श्री चैतन्य महाप्रभूंच्या
संकीर्तन आंदोलनाद्वारे भगवान श्रीकृष्णांचे भक्त अत्यंत आकर्षित होतात. भगवंतांचा हा अवतार दुष्टांचा वध करीत नाही, तर आपल्या अहैतुकी कृपेद्वारे त्यांचा उद्धार करतो. हरे कृष्ण. धन्यवाद. तर आता इथं प्रभुपाद सांगतायत की तर हे जे परित्राण आहे, भगवंतांनी काय सांगितलंय? साधूंना. भगवंतांनी जरी साधू शब्द वापरले तरी प्रभुपादांनी त्याचं भाषांतर काय केलंय? भक्त केलं. असं का केलंय प्रभुपादांनी? त्याचं ते कारण देत आहेत आधी. भगवद्गीतेमध्ये नुसार काय आहे? साधू म्हणजे काय? भक्तच आहे. कृष्ण भावना भावित मनुष्य म्हणजे भक्तच आहे. का आहे असं? तर प्रभुपाद सांगतात की एखादा मनुष्य अधार्मिक आहे असे दिसू शकते, पण जर तो कृष्ण भावनेच्या गुणांनी संपूर्ण युक्त असेल तर त्याला साधू समजले पाहिजे. जो भक्त असतो तो आपोआप साधू असतोच, असं ते सांगतायत प्रभुपाद. जे कृष्ण भावनेची मुळीच पर्वा करीत नाहीत त्यांना दुष्कृताम हा शब्द लागू. आणि जे अभक्त आहेत तेच असाधू असतात असं सांग. असे दुष्ट किंवा दुष्कृताम लोक भौतिक शिक्षणाने जरी विभूषित असले तर हे जरी अभक्त आहेत, त्यांनी जरी खूप अभ्यास केला, त्यांनी काय केलं? पदवी घेतलं, पदव्युत्तर घेतलं, है ना, किंवा आणखीन काही PhD केली, है ना, तर असं जरी त्यांनी काही केलं, खूप मोठं शिक्षण जरी घेतलं ते, तरी त्यांचे वर्णन मूर्ख आणि मानव जातीतील अत्यंत निकृष्ट म्हणून करण्यात आले. परंतु जे पूर्णपणे कृष्ण भावनेमध्ये संलग्न आहेत ते जरी अशिक्षित किंवा असंस्कृत असले तरी त्यांना साधू म्हणून मानले जाते. पण जे भक्त आहेत है ना, त्यांनी काय असतील? त्यांना लिहिता वाचता पण येत नसेल तरी त्यांना काय समजलं पाहिजे? सुसंस्कृत असं समजलं पाहिजे. त्यांच्यावर काही संस्कार नसले तरी, आणि तेच त्यांना साधू समजलं पाहिजे. नास्तिक लोकांबद्दल सांगायचे तर ज्याप्रमाणे रावण आणि कंस या असुरांचा विनाश करण्यासाठी स्वतः भगवंतांना अवतरित व्हावे, तर अशा अभक्तांमध्ये आणि नास्तिक लोकांमध्ये भगवंत स्वतः तिथं अवतरित झाले. त्याप्रमाणे नास्तिक लोकांचा विनाश करण्यासाठी त्यांना स्वतः अवतरित होण्याची आवश्यकता नाही. असुरांचा विनाश करण्यास समर्थ असे भगवंतांचे अनेक प्रतिनिधी आहेत, परंतु आपल्या अनन्य भक्तांच्या सांत्वनार्थ ते विशेष करून अवतरित होतात. तर ह्या असुरांना मारण्यासाठी हे भगवंतांचं काय आहे? मुख्य उद्देश नाही. जसं आपण चुलीमध्ये है ना, चुलीमध्ये लाकडं टाकतो, तर लाकडं टाकल्यापासून काय होते? त्या लाकडांना आपण जाळतो तर त्याचं काय होतं? कशामध्ये रूपांतर होतं? उष्णतेमध्ये किंवा अग्नीमध्ये. राख अग्नीमध्ये होतं, आणि त्याच्यामुळं काय होतं की आपलं अन्न शिजतं तिथं. शिजवतो. भोग जे आहे ते शिजवतो आणि आपण अर्पण करतो भगवंताला. मग असं आहे. अजून काय होतं ते लाकडांचं रूपांतर अजून कशात होतं? नष्ट होतात लाकडाने, त्याची राख बनते. हा राख बनते है ना. आणि ते राखीचा उपयोग काय हो? तुम्ही जर गावाकडे गेलात तर तुम्हाला ते राखीचा उपयोग पण लोक करतात. ते बघितलंय का कुणी? भांडे हा, भांडे शेतामध्ये घासण्यास. हो, टाकतात. भांडे बरोबर आहे. घासायला करतात. भांडे घासायला बरोबर. अजून काय करतात? शेतामध्ये टाकतात खत म्हणून. खत म्हणून टाकतात. अजून काय करतात? दाताला पण लावतात. दात पण घासतात है ना. दाताला तर पण असं दातात हे वेगवेगळे दातांना पण त्याचे लावतात. उपयोग आहेत है ना, राखेचे पण. पण आपण लाकडं जाळतो ते कशाला जाळतो? भोग बनवण्यासाठी जाळतो. लाकडं जाळतो तो आपल्याला तेच आपला भोग मुख्य उद्देश. शिजवण्यासाठी जाळतो. हा. तर मग काय होतं अन्न तिथं? शिजवण्यासाठी आपण लाकडं जाळतो, हा आपला उद्देश. हा, पण असं तुम्ही कुणी ऐकलंय का की राख बनवायसाठी कुणी लाकडं जाळते? नाही. हे उद्देशच नसतो है ना. ती राख आपोआप, जरी राखेचा उपयोग होतो आपल्याला, राखेचा उपयोग आपण भांडे घासण्यासाठी करतो, इतर कामासाठी करतो, पण असं होतं का कुणी की राख बनवण्यासाठी लाकडं जाळतो?
असं कधीच होत नाही. तर नाही. जरी भगवंत अवतरित झाले, तर जसं आपण लाकडं जाळतो तेव्हा दोन कार्य होतात. एक आपण भोग बनवतो, तसं भगवंत अवतरित होतात तेव्हा पण दोन कार्य होतात. है ना? काय कार्य होतं तो, की भगवंत जेव्हा अवतरित होतात तेव्हा काय होतं, की ते साधूंची रक्षा करतात. हे मुख्य कार्य. पण ते अवतरित झाल्यावर आता ते काय करतात, जे अभक्त आहेत, असाधू आहेत, त्यांची हत्या पण ते करतात. पण त्याच्यासाठी ते अवतरित होत नाही. जसं आपण लाकडं जाळतो, राख बनते, पण राखेचा पण आपण उपयोग करतो, पण ते उद्देश नाहीये लाकडं जाळण्याचा, है ना? तसं जेव्हा भगवंत अवतरित होतात तेव्हा त्याचा उद्देश काय आहे, की भक्तांची रक्षा करण्यासाठी, साधूंची रक्षा करण्यासाठी हे उद्देश आहे. हे सांगतात. असाधूंचा विनाश तर ते होणारच आहे, है ना? ते राख तर आपल्याला मिळेलच. तर हे उद्देश आहे. तर बघा, असुरांचा विनाश करण्यासाठी समर्थ असे भगवंतांचे प्रतिनिधी आहेत, है ना? असुरांचा विनाश करण्यामध्ये भगवंतांना काही रुची नाहीये, काही इंटरेस्टच नाहीये. ते त्यांचे प्रतिनिधीच ते करू शकतात. परंतु आपल्या अनन्य भक्तांच्या सांत्वनात भगवंतांना कशामध्ये इंटरेस्ट आहे? आपल्या भक्तांमध्ये. अनन्य भक्त जे आहेत त्यांचे शुद्ध भक्तीचं जे आचरण करतायत, अशा भक्तांच्या सांत्वनार्थ ते विशेष करून अवतरित होतात. तर त्यांच्यासाठी ते अवतरित होतात. कारण असुरी लोक भक्तांचा नेहमी छळ करीत असतात. असं का करतात तो? ते असुर ते भक्तांना नेहमी त्रास देतात. त्याच्यामुळे भक्तांवर त्यांना काय येते? दया येते, कीव येते. एखादा भक्त जरी असुराचा नातलग असला, हे असुर लोक इतके हे असतात, बदमाश असतात, की काय करतात तो, ते स्वतःच्या मुलाला पण नाही सोडत. तर त्याचं उदाहरण देतात, की असाच एक असुर होता हिरण्यकशिपू नावाचा. तो एवढा छळ करायचा, आपल्या मुलाला पण त्यांनी सोडलं नाही. तर हे असुर लोक एवढे हे असतात, खराब असतात, की ते कंस नावाचा एक असुर होता, त्यानं आपल्या बहिणीला पण सोडलं नाही, तिचा पण छळ केला. आपल्या भाऊजीला पण, है ना, त्यांनी सोडलं नाही, वसुदेव, त्यांचा पण त्यांनी छळ केला, त्याला पण त्यांनी तुरुंगात टाकले. हे असुर लोक असतात, आपल्या नातेवाईकांना पण ते सोडत नाही. त्यांच्या पोटी श्रीकृष्णांचा जन्म होणार होता म्हणून, त्याच्या आणि त्यांच्याद्वारे तो स्वतः मरणार होता म्हणून त्यांना असं केलं. तर असं नाही की श्रीकृष्ण तिथं अवतरित झाले, देवकीला वाचवण्यासाठी त्यांनी काय केलं, बहिणीलाच त्यांनी कारागृहामध्ये ठेवल्यामुळं तिला वाचवण्यासाठी तिथं भगवंत अवतरित झालेले आहेत, नाही की कंसाला मारण्यासाठी. तिला वाचवायला आले तर त्यांनी आधी मारलं कंसाला, असे. पण दोन्ही कार्य एकाच वेळी करण्यात आली. यास्तव या ठिकाणी सांगण्यात आले आहे की भक्तांचा उद्धार आणि दुष्ट असुरांचा विनाश करण्याकरिता भगवंत विविध अवतार धारण करतात. इथं ते आपल्याला लक्षात येतं की भक्तांचा उद्धार करण्यासाठी आणि असुरांचा विनाश करण्यासाठी भगवंत असे प्रकारचे अवतार घेतात. कृष्णदास कविराज गोस्वामी पण सांगतायत इथं आपल्याला. ते काय म्हणतात, सृष्टी हेतू येई मूर्ती प्रपंचे अवतारे. सृष्टी हेतू, तर म्हणजे सृष्टीमध्ये, भौतिक सृष्टीमध्ये जेव्हा ते येतात प्रकट होण्यासाठी, तर तेव्हा भगवंत जेव्हा भौतिक जगतात येतात त्याला काय म्हणायचं, ते ईश्वर मूर्तीला जे नाव आहे ते अवतार. अवतार शब्दाची इथे त्यांनी व्याख्या केली. जेव्हा भौतिक या आध्यात्मिक जगतातून भगवंत या भौतिक जगतात येतात त्याला काय म्हणायचं, अवतार म्हणायचं. प्रभुपादांनी पण सांगितलं, पण इथून सांगितलं प्रभुपादांनी इथं दिलेल्या शास्त्रांमध्ये. असे अवतार भगवत धामात परमव्योमात स्थित आहे. हे कुठं असतात हे अवतार? भगवत धामात. परमव्योम म्हणजे भगवत धामला दुसरं नाव, समानार्थी शब्द आहे. भगवत धामालाच, वैकुंठालाच परमव्योम असं पण म्हणतात. ते जेव्हा भौतिक सृष्टीत प्रकट होतात तेव्हा त्यांना अवतार म्हणून संबोधले जाते. ठीक आहे. पुरुष अवतार, गुणावतार, लीला अवतार, किती हे अवतारांचे प्रकार दिले तिथं प्रभुपादांनी, किती प्रकारचे असतात त्यांना. पुरुष अवतार म्हणायचं, गुण अवतार, लीला अवतार, शक्त्यावेश अवतार, मंत्र अवतार आणि युग अवतार, असे अवतारांचे विविध प्रकार आहेत. हे 6 प्रकार इथं दिलेले आहेत अवतारांचे, आणि ते संपूर्ण विश्वामध्ये ठराविक वेळी अवतरित होत असतात. आणि हे अवतार त्यांच्या त्यांच्या वेळेप्रमाणे ठरल्याप्रमाणे ते येतात.
पण भगवान श्रीकृष्ण हेच आद्य पुरुष आहे. त्या सगळ्या अवतारामध्ये मूळ कोण आहे? सर्व अवतारांचे जे मूळ आहे, आद्य पुरुष म्हणजे काय? पहिला, प्रथम पुरुष, आद्य है ना. आपण म्हणतो ना, आद्यमान करी, आद्यमान, पहिला मान भगवंताचा. भगवान श्रीकृष्ण आपल्या विशुद्ध भक्तांच्या दुःखांचे निवारण करण्यासाठी विशेष करून अवतरित होतात. भगवंत तिथं स्वतः कशासाठी अवतरित होतात? भक्तांच्या दुःखाचं निवारण करण्यासाठी. हे शुद्ध भक्त भगवंतांना त्यांच्या मूळ वृंदावन लीलांमध्ये पाहण्यास अत्यंत उत्सुक असतात. भगवंत पण भक्तासाठी येतात आणि हे भक्त पण काय असतात? भगवंतांसाठी उत्सुक असतात. म्हणून कृष्ण अवताराचे मुख्य प्रयोजन त्यांच्या अनन्य भक्तांना संतुष्ट करणे हे आहे. म्हणून भगवंतांच्या अवताराचा मुख्य उद्देश काय आहे? भक्तांची संतुष्टी असा आहे. भगवंत सांगतात की ते प्रत्येक युगात अवतीर्ण होतात. है ना, आपण बघितलं की एक युग अवतार असतो आणि ते प्रत्येक युगात अवतार घेतो. यावरून दर्शित होते की कलियुगातही ते अवतरित होतात. बरोबर. मग कलियुग पण एक युग आहे. इथं पण त्यांनी एक युग अवतार घेतला पाहिजे. कोण आहे तो युग अवतार? श्रीमद भागवतात सांगितल्याप्रमाणे कलियुगामध्ये जो अवतार आहे कोणाचा आहे? चैतन्य महाप्रभूंचा. चैतन्य महाप्रभूंनी संकीर्तन आंदोलनाद्वारे सामूहिक पवित्र हरिनामाचे कीर्तन, कृष्ण भक्तीचा प्रसार केला. काय केलं त्यांनी? युग अवतार होते ते. मग त्यांचा युग धर्म काय आहे? हरिनाम संकीर्तन हा योग धर्म आहे असं सांगतात. त्यांनी कृष्ण भक्तीचा जो प्रचार केला, प्रसार केला, पूर्ण भारतामध्ये त्यांनी हे पसरवली भावना. आणि त्यांनी भविष्यवाणी पण केली की या पूर्ण पृथ्वी ते नगरादी ग्राम सर्वत्र प्रचार होईल मोर नाव, असं त्यांनी सांगितलं. ते माझ्या नावाचा प्रचार जे आहे ते पृथ्वीवरल्या सर्व नगरानगरांमध्ये, नगर आदी ग्राम, नगर आणि ग्रामामध्ये पण, म्हणजे खेडोपाडी पण, मग ते त्याचा प्रचार होणार. भगवान श्री चैतन्य महाप्रभूंचा भगवान श्रीकृष्णांचे अवतार म्हणून उपनिषदे, महाभारत, भागवत इत्यादी शास्त्रांच्या गोपनीय प्रकरणात प्रत्यक्षपणे नव्हे तर गुप्त वर्णन करण्यात आले आहे. हे जे भगवंत आहेत ह्यांचं वर्णन कुठे केलंय? फक्त भागवत मध्येच नाही, है ना, उपनिषदामध्ये पण आहे, महाभारतामध्ये पण आहे. पण तिथं वर्णन कशा प्रकारे केलेलं आहे? गोपनीय, है ना. म्हणजे काय गोपनीय? म्हणजे रहस्ययुक्त. त्याला संस्कृतमध्ये शब्द आहे छन्न. म्हणजे हा भगवंतांचा खूप अंतरंग असं लपून छपून केलेला अवतार आहे. प्रत्यक्षपणे, हा पुढे दिलेलं, प्रत्यक्षपणे नव्हे तर गुप्त वर्ण आहे ना. प्रत्यक्ष नाही पण गुप्त, असं नाव घेऊन नाही, गुप्त वर्ण आहे. श्री चैतन्य महाप्रभूंच्या संकीर्तन आंदोलनाद्वारे भगवान श्रीकृष्णांचे भक्त अत्यंत आकर्षित होतात. तर हे जे चैतन्य महाप्रभूंचं जे संकीर्तन आंदोलन आहे तिकडे हे श्रीकृष्णांचे भक्त हे खूप आकर्षित होतात. ते स्वाभाविक आहे त्यांच्या. भगवंतांचा हा अवतार दुष्टांचा वध करीत नाही, तर आपल्या अहेतुकी कृपेद्वारे त्यांचा उद्धार करतो. तर हा अवतार जो आहे हे एवढा कृपाळू आहे की काय करतो? जो प्रथम उद्देश आहे की साधूंची रक्षा, तेवढंच करतो. दुष्टांपासून साधूंची रक्षा करतो. ह्या अवतारात विशेष आहे की तो अवतार दुष्टांना मारतच नाही, त्यांचं हृदय परिवर्तन करतो आणि त्यांना कृपा देतो आणि त्यांचा उद्धार करतो. हे विशेष आहे जे भगवंतांचं जे कार्य आहे. हे आता भगवंतांचे कार्य त्यांनी इथं सांगितले की कसं त्यांचे जे कार्य आहे हे अर्जुनाच्या कार्यपेक्षा वेगळं आहे. तर आता भगवंत सांगतायत की आता त्यांनी 5व्या आणि 6व्या श्लोकामध्ये काय सांगितलं भगवंतांनी? त्यांचा जो जन्म आहे है ना, तो कसा वेगळा आहे अर्जुनापासून, है ना, ते सांगितलं है ना. मी कसा जन्म आहे, तू नाहीस. आणि 7व्या आणि 8व्या मध्ये काय सांगितलं होतं त्यांनी? त्यांच्या कार्याबद्दल सांगितलं. जन्माबद्दल आणि कार्याबद्दल, हे कसं माझे जन्म आणि तुझे जन्म वेगळे, तुझं कार्य आणि माझं कार्य वेगळं, हे अर्जुनाला त्यांनी सांगितलं आहे. हा, असं जर कोणी समजलं है ना, ज्याला हे समजलंय है ना, की हे जे जीवाचे है ना जन्म आणि भगवंतांचा जन्म वेगळा आहे आणि
भगवंतांचं कार्य आणि जीवात्म्याचं जे कार्य आहे हे पण वेगळं आहे. ह्याला जे हे 4 श्लोक समजले है ना, कोणते 5वा 6वा 7वा 8वा, ह्याला जे समज त्याला काय होतंय हो, त्याच्यासोबत काय होतंय ते आता पुढे 9व्या श्लोकात ते सांगतायत भगवान. ह्याला जे हे 4 श्लोक ज्याच्या समजण्यामध्ये ज्याच्या आलेले आहेत, अशा व्यक्तीसोबत काय होतं. आता इथं स्पष्टपणे सांगितलं बघा, त्यांनी पहिल्यांदा सांगितलं जन्म. हम्म. जन्म कुठं सांगितले 5व्या 6व्या श्लोकात. कर्म कुठं सांगितले 7व्या 8व्या श्लोकात. च मे दिव्यम. हे सगळे दिव्य आहेत असं अगोदर सांगितलं भगवंतांनी. मग आता पुन्हा अजून एकदा सांगतोय, हे जे माझे जन्मकर्म आहेत ते दिव्य आहे. एवं यो वेती तत्वतः. हे ज्याला समजलं, वेती म्हणजे जो जाणतो, तो हे जे जाणतो त्याला काय होतं, तत्वतः जो जाणतो, तेव्हा काय होतं, त्यक्त्वा देहम पुनर्जन्म. अशा व्यक्तीसोबत काय होतं, जेव्हा त्यक्त्वा तो सोडतो, काय सोडतो, देह, जेव्हा तो शरीर सोडतो आणि काय होतो, त्याचा पुन्हा जन्म होतो, नाही ती असं होतच नाही. शरीर सोडल्यावर त्याचा पुनर्जन्म नाही ती होतच नाही, नाही होत है ना. मामेती अर्जुना. मग काय होतं त्याच्यामध्ये, मामेती, तो मला प्राप्त करतो है ना. मला प्राप्त करतो म्हणजे माझ्या धामामध्ये, कारण भगवंत तर त्यांच्या धामामध्ये आहे, है ना. तर त्याला प्रभुपादांनी काय लिहिलंय, भगवंतांच्या धामामध्ये तो जातो. असा व्यक्ती ज्याला भगवंतांचे जन्मकर्म समजले, असा व्यक्ती तत्वतः समजले है ना, जसं भगवंतांनी सांगितलं तत्वतः है ना, तसं ज्याला समजले तो व्यक्ती काय जातो, भगवंतांच्या धामामध्ये जातो, भगवंतांना प्राप्त करतो. असं तात्पर्य वाचा. हरे कृष्ण. तात्पर्य: भगवंतांच्या आपल्या दिव्य धामातून होणाऱ्या अवतरणाबद्दल यापूर्वीच 6व्या श्लोकामध्ये वर्णन करण्यात आले आहे. जो भगवंतांच्या जन्माचे सत्य जाणू शकतो तो भौतिक बंधनातून मुक्तच आहे आणि म्हणून वर्तमान देहाचा त्याग केल्यानंतर तो तात्काळ भगवत धामात परत जातो. भौतिक बंधनातून जीवाची होणारी अशी मुक्ती सहजपणे मुळीच साध्य होत नाही. निर्विशेषवादी आणि योगी यांना अतिशय क्लेश सोसल्यानंतरच आणि अनेकानेक जन्मांनंतरच मुक्ती प्राप्त होते. यानंतरही भगवंतांच्या निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्याची जी मुक्ती त्यांना प्राप्त होते ती केवळ आंशिक मुक्ती असते आणि अशा मुक्तीत भौतिक जगतात पुन्हा परतून येण्याची शक्यता असते. पण भक्ताला केवळ भगवंतांच्या शरीर आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणल्याने हे शरीर त्याग केल्यानंतर भगवत धामाची प्राप्ती होते आणि त्याला पुन्हा या भौतिक जगतात परतून येण्याचा धोका नसतो. ब्रह्मसंहितेमध्ये सांगण्यात आले आहे की भगवंतांचे अनेक रूपे आणि अनंत अवतार आहेत. अद्वैतम अच्युतम अनादि मनंत रूपम. भगवंत जरी अनंत दिव्य रूपे धारण करीत असले तरी ते श्री भगवंत अद्वयच आहेत. हे सत्य जरी ज्ञानीजन आणि सांसारिक पंडितांच्या आकलना पलीकडे असले तरी मनुष्याने ते दृढ विश्वासाद्वारे जाणून घेतले पाहिजे. वेदांमध्ये पुरुष बोधिनी उपनिषद सांगितल्याप्रमाणे एको देव नित्य लीलानुरक्तो भक्तव्यापी हृदयंतरात्मा. एकच भगवंत आपल्या विशुद्ध भक्ताशी लीलानुरक्त होण्यासाठी नित्य दिव्य रूपे धारण करण्यात मग्न असतात. या वेद प्रमाणांना स्वतः भगवंतांनी गीतेतील या श्लोकामध्ये पुष्टी दिली आहे. जो मनुष्य या सत्याचा वेदांच्या आणि भगवंतांच्या प्रामाण्यपूर्व वचनांच्या आधारावर स्वीकार करतो आणि जो तार्किक तत्वज्ञानामध्ये आपला वेळ दवडीत नाही तो मुक्तीच्या परमोच्च पूर्णावस्थेची प्राप्ती करतो. या सत्याचा केवळ विश्वासपूर्वक स्वीकार केल्याने मनुष्य निश्चितपणे मुक्तीची प्राप्ती करू शकतो. वास्तविकपणे तत्वमसी हे वैदिक वाक्य या बाबतीत लागू पडते. जो कोणी श्रीकृष्णांनाच परम सत्य म्हणून जाणतो किंवा जो भगवंतांना म्हणतो की तुम्हीच परम ब्रह्म स्वयं भगवान आहात तो निश्चितपणे तात्काळ मुक्त होतो आणि यामुळेच त्यांचा भगवंतांच्या दिव्य सत्संगामधील प्रवेश निश्चित होतो. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर भगवंतांचा असा श्रद्धावान भक्त पूर्णता प्राप्त करतो आणि याची पुष्टी पुढील वैदिक प्रमाणाद्वारे करण्यात आली आहे. तमैव विदित्वती मृत्युमेती नान्यः पंथा विद्यते यनाय. केवळ भगवंतांना जाणल्याने मनुष्य हा जन्म मृत्यूपासून होणाऱ्या मुक्तीची पूर्णावस्था प्राप्त करू शकतो आणि मुक्ती प्राप्त करण्यासाठी इतर कोणताही मार्ग नाही. श्वेताश्वतरोपनिषद 3.8.
इतर कोणताही पर्याय नाही. याचा अर्थ आहे की जो श्रीकृष्णांना पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणत नाही तो निश्चितपणे तमोगुणात आहे आणि यामुळे तो मुक्तीची प्राप्ती करू शकत नाही. भगवद्गीतेवर सांसारिक पांडित्याला अनुसरून भाष्य लिहिणे म्हणजे मधाच्या बाटलीचा केवळ पृष्ठभाग चाटल्याप्रमाणे आहे आणि त्यामुळे मुक्ती प्राप्त करणे अशक्य आहे. असे तार्किक ज्ञानी भौतिक जगतामध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण कर्मे करीत असतील, पण यामुळे ते मुक्तीसाठी पात्र होतील असे नाही. अशा अहंकारी सांसारिक विद्वानांना भगवत भक्ताची अहैतुकी कृपा होईपर्यंत वाट पाहावी लागेल. म्हणून मनुष्याने श्रद्धा आणि ज्ञानाच्या आधारे कृष्ण भावनेचे अनुशीलन करून मुक्ती प्राप्त केली पाहिजे. हरे कृष्ण प्रभू. दंडवत. धन्यवाद. तर आता तात्पर्य समजावून घेऊया. ते काय म्हणतायत आता प्रभुपाद, भगवंतांच्या आपल्या दिव्य धामातून होणाऱ्या अवतरणाबद्दल यापूर्वी 6व्या श्लोकामध्ये वर्णन करण्यात आले आहे. तर आपण बघितलं की भगवंतांचं अवतरण आहे ना, तिथं भगवंतांनी काय, प्रभुपादांनी काय शब्द वर तिथं स्पष्टीकरण दिलं की सृजामी अहं, है ना? नाही सॉरी, इतर 7व्या श्लोकात दिलं है ना. तिथं हे 8व्यात आलं सृजामी, नाही 7व्यातच सृजामी, हा बरोबर आहे सृजामी. आणि 6व्या श्लोकात काय सांगितलं त्यांनी अवताराबद्दल भगवंतांनी की हं, मूळ रूपात अवतीर्ण होत असतो है ना. संभवामी आत्मवाय, संभवामी है ना, हा शब्द आलेला 6व्या श्लोकामध्ये है. संभवामी आणि सृजामी काय आलाय 7व्या. सृजामी पण तो बरोबर आहे, पण तो 7व्या श्लोकातला है ना. प्रभुपाद आता इथं 6व्या श्लोकाबद्दल बोलताय, त्याच्यामुळं तो कोणता शब्द येईल, संभवामी. हा जो संभवामी शब्द आलाय तर ते काय असतं, संभवामी आत्ममायया. तर म्हणजे भगवंत तिथं अवतरित होत आहे संभवामी. जो भगवंतांच्या जन्माचे सत्य जाणू शकतो तो भौतिक बंधनातून मुक्तच आहे. तर भगवंतांच्या जन्माबद्दलचं सत्य काय आहे व त्यांच्या भगवंतांच्या जन्माबद्दलचं सत्य की ते स्वतःच्या इच्छेने जन्म घेतात आणि अं, ते कोणत्याही बंधनाखाली नाहीयेत त्यांच्या जन्मासाठी. आणि त्यांचा जो जन्म असतो तो कसा असतो, प्रकट असतो है ना, प्रकट अप्रकट असा असतो. आपल्यासारखा तो जन्म घेत नाही. हे जे त्यांच्या जन्माबद्दलचं सत्य आहे, हे जो व्यक्ती जाणतो, ते असं जर तुम्ही जाणलं तर काय आहे, तुम्ही भौतिक बंधनातून मुक्त आहे बरोबर. आणि म्हणून वर्तमान देहाचा त्याग केल्यानंतर तो तत्काळ भगवत धामात जातो. असा जो व्यक्ती जाणतो त्याच्या तो भगवत धामात तो जाणार. भौतिक बंधनातून जीवाची होणारी अशी मुक्ती म्हणजेच मुळीच साध्य होत नाही. तर ही जी मुक्ती आहे हे एवढ्या सहजपणे साध्य होत नाही है ना, एवढं सोपं नाही. असं जरी भगवंतांनी म्हणलं तरी प्रभुपाद सांगतायत एवढ्या सोपं नाही, सहज नाहीये. भौतिक बंधनातून मुक्त होणं एवढं सहज नाही. तर निर्विशेषवादी आणि योगी यांना अतिशय क्लेश सोसल्यानंतरच आणि अनेकानेक जन्मानंतरच मुक्ती प्राप्त होते. भक्तांना लवकर प्राप्त होते ह्याच्यावर विश्वास ते ठेवत नाही तेवढा बाकीचे लोक. त्याच्यामुळे त्यांना खूप त्रास होतो, क्लेश होतात आणि त्याच्यानंतरच त्यांना मुक्ती प्राप्त होते. यानंतरही भगवंतांच्या निर्विशेष ब्रह्मज्योतीमध्ये विलीन होण्याची जी मुक्ती त्यांना प्राप्त होते ती केवळ आंशिक मुक्ती असते आणि अशा मुक्तीत भौतिक जगतात पुन्हा परतून येण्याची शक्यता असते. तर भक्तांना सोडून जे बाकीचे लोक आहेत त्यांना काय होते, आंशिक मुक्ती, आंशिक मुक्ती त्यांना प्राप्त होते. आंशिक म्हणजे काय, अंश मात्र, अंश म्हणतो ना, थोडासा भाग मुक्तीचा, थोडासा अंश त्याला तिथं त्यांना प्राप्त होतो मुक्तीचा बाकीच्या लोकांना, योगी ज्ञानी है ना, यांना भौतिक जगतात पुन्हा परतून त्यांची येण्याची शक्यता असते. भक्तांमध्ये काय असतं, केवळ भगवंतांचा शरीर आणि कर्माचे दिव्य स्वरूप जाणल्यामुळे हे शरीर त्याग केल्यानंतर भगवत धामाची प्राप्ती होते. भक्त आहेत हे जाणतात की कसं त्यांचं भगवंतांचं शरीर आणि कर्म हे दिव्य आहे आणि त्याला पुन्हा या भौतिक जगतात परतून येण्याचा धोका नसतो. भगवंतांचं वापस यायचं हे ठरलेलं नसतं. सॉरी, भक्तांचं आहे ना, ते शाश्वतपणे भगवत धामात जातात.
ब्रह्मसंहितेमध्ये सांगण्यात आले आहे की भगवंतांची अनंत रूपे आहेत. भगवंतांचे जे अवतार आहेत त्याच्याबद्दल आणखीन सांगतायत की किती रूप अवतार आहेत, की अनंत अवतार आहेत. अनंत रूपांमध्ये अनंत अवतार आहेत. अद्वैतम अच्युतम अनादि अनंत रूपम. भगवंत जरी अनंत दिव्य रूपे धारण करीत असले तरी ते श्री भगवंत अद्वयच आहे. तर ह्याचा अर्थ काय आहे की अद्वय म्हणजे ते दोन नाही है ना. त्यांची जरी रूपे असतील तर ती वेगवेगळी रूपे नाही, ती एकच रूप आहे. हे सत्य जरी ज्ञानी जन आणि संसारिक पंडितांच्या आकलना पलीकडे असेल, हे आपण बुद्धीनं नाही समजू शकत की कसं ते होतंय. तसं हे जे ज्ञानी लोक आहेत ते पण, जे भक्त नाही आहेत त्यांना पण समजायला त्रास होतो त्याच्यामुळे, आणि जे पंडित लोक आहेत ते पण ह्याच्यावर विश्वास ठेवू शकत नाही. तर वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे, ते वेदांमध्ये काय सांगितलंय, एको देव नित्य लीलानुरक्तो भक्त व्यापी ही ह्यंतरात्मा. ते काय म्हणतात की एकच भगवंत आपल्या विशुद्ध भक्ताशी लीलानुरक्त होण्यासाठी नित्य दिव्य रूपे धारण करण्यात मग्न असतात. तर भगवंत तर एकच आहेत, मग ते वेगवेगळ्या रूपात कसे येतात? तर कसे येतात, तर त्यांच्या भक्तांसाठी ते येतात. त्यांच्या भक्तांच्या मध्ये वेगवेगळा भाव आहे, त्याच्यामुळे ते येतात. या वेद प्रमाणांना स्वतः भगवंतांनी गीतेतील या श्लोकामध्ये पुष्टी दिली आहे. या श्लोकामध्ये जे सांगितलं त्यांनी की काय सांगितलं की त्यांची जी कसं ही वेगवेगळी रूपे जी आहेत ते घेतात, त्याचेच इथं तेच समान सांगितलेलं आहे. जो मनुष्य या सत्याचा वेदांच्या आणि भगवंतांच्या प्रामाण्यपूर्व वचनांच्या आधारावर स्वीकार करतो, जो ह्याचा स्वीकार करतो आणि जो तार्किक तत्वज्ञानामध्ये आपला वेळ दवडवित नाही आणि जो उगस तर्क करत बसतोय त्याच्यामध्ये वेळ देत नाही, तो मुक्तीच्या परमोच्च पूर्ण अवस्थेची प्राप्ती करतो, त्याला मुक्ती प्राप्त होते. या सत्याचा केवळ विश्वासपूर्वक स्वीकार केल्याने मनुष्य निश्चितपणे मुक्तीची प्राप्ती करू शकतो. हे जर कोणी स्वीकार केलं तर काय होतं की त्याला मुक्ती मिळणार, तो भगवंताच्या धामात. वास्तविकपणे तत्वमसी हे वैदिक वाक्य या बाबतीत लागू पडते. तर इथं लक्षात येते की तत्वमसी हे इथं आहे. जो कोणी श्रीकृष्णांनाच परम सत्य म्हणून जाणतो किंवा जो भगवंतांना म्हणतो की तुम्हीच परब्रह्म स्वयं भगवान आहेत, जो भगवंतांचा स्वीकार करतोय की तुम्हीच परमब्रह्म भगवान आहे, तो निश्चितपणे तत्काळ मुक्त होतो. तो व्यक्ती मुक्ती प्राप्त करू शकतो आणि त्यामुळेच त्याचा भगवंतांच्या दिव्य सत्संगामधील प्रवेश निश्चित होतो आणि त्यांना भगवंतांच्या सोबत संग मिळतो. दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर भगवंतांचा असा श्रद्धावान भक्त पूर्णता प्राप्त करतो आणि याची पुष्टी पुढील वैदिक प्रमाणाद्वारे करण्यात आली. पुढे सांगतायत की मुक्त तर होतोच तो, त्यामुळेच त्याचा भगवंतांच्या दिव्य सत्संगामधील प्रवेश निश्चित आहे. दुसऱ्या शब्दात, ह्याला जर आणखीन वेगळ्या शब्दात सांगायचे तर भगवंतांचा असा श्रद्धावान भक्त पूर्णता प्राप्त होतो, म्हणजे ह्याची काय होते, पूर्णता ह्याला प्राप्त होते, ह्याच्या कामामध्ये ह्याला यश येतं. आणि ते कुठं सांगितलंय, वेदांमध्ये पण सांगितलंय. तर काय आहे वेदांमध्ये, त्वमेव विदित्वाति मृत्युमेति नान्य पंथा विद्यते यनाय. काय म्हणतात की केवळ भगवंतांना जाणल्याने मनुष्य हा जन्म मृत्यूपासून होणाऱ्या मुक्तीची पूर्ण अवस्था प्राप्त करू शकतो. केवळ जर भगवंतांनाच जर कुणी असं जाणलं तर तो मुक्तीपासून प्राप्त होतो. मुक्ती प्राप्त करण्यासाठी इतर कोणताही मार्ग नाही, केवळ भगवंतांनाच जाणल्यामुळेच आपल्याला मुक्ती प्राप्त होणार आहे. अन्य कोणताही मार्ग नाही, इतर कोणताही पर्याय नाही. याचा अर्थ असा की जो श्रीकृष्णांना पूर्ण पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणीत नाही, तो निश्चितपणे तमोगुणात आहे. तर जो भगवंतांना जाणत नाही तो असा व्यक्ती तमोगुणात आहे आणि यामुळे तो मुक्तीची प्राप्ती करू शकत नाही. भगवद्गीतेवर सांसारिक पांडित्याला अनुसरून भाष्य लिहिणे म्हणजे मधाच्या, तर भगवद्गीतेवर तर जर कोणी भाष्य लिहित असेल, टीका लिहित असेल
त्याच्यामध्ये जर केवळ भक्तीमध्ये जर बद्दल जर तो काही बोलत नसेल, तर ते कसं आहे, त्याच्यासाठी एक उपमा देत आहेत की जर मधाची जर कोणी टेस्ट घेतली, त्याच्यामध्ये चव घेतली मधाची, तर त्याला किती ते गोड लागेल, है ना. पण त्या मधाच्या बाटलीला जर बाहेरून थोडस कुठं मध आपण त्याच्यातून बाटलीमधून काढताना थोडं चिकटलं असेल, है ना, तरी पण गोड लागेल, पण ते किती कमी गोड लागेल ते. पण जर असं पूर्ण जर मधाची जर टेस्ट घेतली तर त्याला जास्त गोड लागेल. ते तसं आहे. असं गीतेवर जर कोणी सांसारिक पंडिताला अनुसरून भाष्य लिहिलं, ते पण खूप चांगलं आहे, पण ते कसं आहे, बाटलीला बाहेरून चाटल्यासारखं, म्हणजे पूर्ण त्याला मधाचा गोडवाच नाही आहे, थोडासा येईल गोडवा जर कधी चुकून त्या बाटलीच्या बाहेर वगैरे लागलेला असेल. असे तार्किक ज्ञानी भौतिक जगतामध्ये अत्यंत महत्वपूर्ण कर्मे करीत असतील. तर हे जे ज्ञानी आहेत ते जगतामध्ये खूप महत्वपूर्ण कर्म करतात, पण त्यामुळे ते मुक्तीसाठी पात्र होतीलच असे नाही, त्यांना मुक्ती प्राप्त होईल असं नाही. अशा अहंकारी सांसारिक विद्वानांना भगवत भक्ताची अहेतुकी कृपा होईपर्यंत वाट पाहावी लागेल. तर अशा लोकांना काय आहे की जोपर्यंत भगवंतांची कृपा होणार नाही, तोपर्यंत त्यांना वाट बघावी लागेल. म्हणून मनुष्याने श्रद्धा आणि ज्ञानाच्या आधारे कृष्ण भावनेचे अनुशीलन करून मुक्ती प्राप्त केली पाहिजे. तर त्याच्यामुळे आपण काय केलं पाहिजे की श्रद्धा आणि ज्ञान, म्हणजे श्रद्धा पण आपली असली पाहिजे आणि आपल्याला भक्तीचं ज्ञान पण असलं पाहिजे. आपण मुक्ती तेव्हा प्राप्त करू शकतो. मग आणखीन काय होतं या लोकांसोबत, त्यांना असं सांगितलं भगवंतांनी की माझी प्राप्ती त्यांना होती, माझ्या धामाची प्राप्ती होते. कुणाला होते हो? कुणाला प्राप्ती होते म्हणले भगवंत? भगवंतांची प्राप्ती आणि जो भगवंतांच्या धामाची. भगवंतांना जाणतो त्यांचं अवतरण हम्म. जे भगवंतांच्या भगवंतांचा जन्माचं आणि कर्माचं रहस्य जाणतात, हम्म. जन्माचं आणि कर्माचं रहस्य कुठं आहे कर्माचं हो ते रहस्य रहस्य? जाणतात त्यांना. कुठं आहे ते जन्माचं आणि कर्माचं रहस्य कुठं आहे? ते मागच्या श्लोकांमध्ये 6व्या, 7व्या, हा, 8व्या श्लोकांमध्ये सांगितलेलं आहे. बरोबर बरोबर. जे भगवंतांनी आत्ताच सांगितलं त्यांच्या जन्माचं आणि कर्माचं रहस्य, ते जर कुणी जाणलं तर काय होणार आहे त्याला? ते भगवंतांना प्राप्त करणार आहे आणि भगवंतांच्या धामामध्ये जाणार आहे. हा, त्याच्यासोबत अजून काय होणार ते पण अजून सांगतात पुढच्या श्लोकात काय होणार आहे त्याच्यासोबत. वीतराग भय क्रोधा मन्मया मामुपाश्रिता बहवो ज्ञान तपसा भूता मद्भाव मागता. काय म्हणतायत की वीतराग भय क्रोधा. मित्रराग, आसक्ती, भय आणि क्रोध. वीत म्हणजे काय तर मुक्त झालेला, तर कशातून? राग, भय, क्रोध. त्याच्या क्रोध. राग म्हणजे काय तर आसक्त, भय म्हणजे भय, क्रोध म्हणजे क्रोध. ह्याच्यामधून जो मुक्त झालाय, वीत झालाय, मग तो काय करतो? हे असा व्यक्ती मुक्त होतो ह्याच्यात, जो जाणतो भगवंतांना तत्वता, आणि ह्याच्यातून जो मुक्त झालाय मग काय? मनमया माम उपाश्रित, आणि जो पूर्णपणे मतपरायण. भगवंतांना परायण झालाय, मतपरायण झालाय, भगवंतांमध्ये परायण झालाय तो. माझा आश्रय ग्रहण करणारे, माम उपाश्रिता, माझा आश्रय त्यांनी ग्रहण केलेला आहे. बहवो ज्ञान तपसा, बहवो म्हणजे काय केलंय त्यांनी? अं, ज्ञानाची तपस्या करून, बहवो ज्ञान तपसा, तर बहवो अनेक अनेक मनुष्य असं काय केले, त्यांच्याबद्दल ही ज्ञानाची तपश्चर्या केली आणि शुद्ध झाले. असे खूप लोक जे आहेत, है ना, हे शुद्ध होतात, है ना. असं अवघड नाहीये एवढं. पूता मद्भाव मागता, ते शुद्ध होऊन त्यांनी काय केलंय? भगवंतांना प्राप्त केलेलं आहे. फक्त त्यांनी काय केलंय की भगवंतांना जन्म आणि कर्म त्यांचे जाणलेले आहेत आणि भगवंतांचा आश्रय घेतलेला आहे. त्यांचे आसक्ती, भय, क्रोधातून त्यांची मुक्ती झाली आणि ते भगवंतांना परायण झालेले आहेत. हो, तर आहे ना असे ते. लोक खूप आहेत, है ना. त्यांनी स्वतःची शुद्धी करून घेतलेली आहे अशा लोकांनी. ठीक आहे, तात्पर्य वाचा. हरे कृष्णा प्रभूजी, वाचू का मी आता? हम्म.
काय आज आलीत ना, दुसरं बरेच भक्त आहेत. दुसऱ्यांना वाचू. हा, वाचा वाचा मग. हा. हरे कृष्ण मी वाचते पहिले. वाचा. तात्पर्य जगद्गुरु श्रील प्रभुपाद की जय. पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे जो मनुष्य अत्यंत विषयाग्रस्त झालेला आहे त्याला परम सत्याचे वैयक्तिक स्वरूप जाणणे अतिशय दुस्तर आहे. सामान्यतः जे लोक देहात्म बुद्धीमध्ये आसक्त आहेत ते इतके विषयासक्तीमध्ये मग्न असतात की त्यांना परम सत्य ही साकार असू शकते याचे ज्ञान होणे जवळजवळ अशक्य असते. अशा जडवादी लोकांना सच्चिद आनंद शरीराची कल्पनाही करता येणे अशक्य आहे. भौतिक दृष्ट्या शरीर हे विनाशी, पूर्णपणे अज्ञानमय आणि पूर्णपणे दुःखमय आहे. हरे कृष्ण ठीक आहे. बोलतो. हा स्क्रीन हा हा केलं. म्हणून सामान्यतः लोकांना जेव्हा परम सत्याच्या साकार रूपाबद्दल सांगितले जाते तेव्हा त्यांच्या मनात हीच शारीरिक संकल्पना घर करून बसलेली असते. अशा भौतिकवादी मनुष्यांसाठी प्राकृत सृष्टीचे महाकाय रूपच सर्वश्रेष्ठ असते. यामुळे ते लोक परम सत्याला निर्विशेष किंवा निराकार समजतात आणि ते अत्यंत विषयासक्त असल्यामुळे भौतिक जगातून मुक्त झाल्यावर जीवाचे मूळ स्वरूप कायम राहते हा विचारच त्यांना भयावह वाटतो. जेव्हा त्यांना सांगितले जाते की आध्यात्मिक जीवनही व्यक्तिगत आणि साकार आहे तेव्हा ते लोक पुन्हा शरीर धारण करण्याच्या संकल्पनेने भयभीत होतात आणि यामुळे स्वाभाविकताच ते निर्विशेष शून्यामध्ये विलीन होणे पसंत करतात. सामान्यपणे असे लोक जीवाची तुलना समुद्रातील बुडबुड्यांशी करतात कारण असे बुडबुडे पुन्हा समुद्रातच विलीन होतात. साकार व्यक्तिमत्व विरहित प्राप्त होणारी ही आध्यात्मिक जीवनातील परिपूर्ण आणि परमोच्च स्थिती आहे असे त्यांना वाटते. खरे तर आध्यात्मिक जीवनाचे परिपूर्ण ज्ञान नसणारी ही जीवनाची एक प्रकारची भयावह अवस्था आहे. या व्यतिरिक्त असे अनेक लोक आहेत की जे आध्यात्मिक जीवन मुळीच जाणत नाहीत. अनेक प्रकारचे सिद्धांत आणि विविध प्रकारच्या तत्वज्ञानांमधील विसंगतीमुळेच गोंधळून गेलेले ते लोक निराश किंवा क्रोधित होतात आणि मूर्खपणाने निष्कर्ष काढतात की असे कोणतेही तत्व नाही की जे सर्व कारणांचे कारण आहे आणि ते शेवटी सर्व काही शून्यच आहे. असे लोक जीवनाच्या विकृत अवस्थेत असतात. काही लोक अत्यंत विषयासक्त असल्यामुळे आध्यात्मिक जीवनाकडे लक्ष देत नाहीत. काही लोकांना परम सत्यामध्ये विलीन होण्याची इच्छा असते तर निराशेमुळे सर्व प्रकारच्या आध्यात्मिक ज्ञानाचा तिटकारा आलेले लोक कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवीत नाहीत. या शेवटच्या श्रेणीतील लोक कोणत्या तरी नशेच्या आहारी जातात आणि काही वेळा या लोकांच्या मतिविभ्रमाला आध्यात्मिक दृष्टी मानली जाते. आध्यात्मिक जीवनाकडे दुर्लक्ष, वैयक्तिक आध्यात्मिक स्वरूपाचे भय आणि जीवनातील असफलतेमुळे निर्माण होणारी शून्यवादी कल्पना या भौतिक जगाच्या तिन्ही प्रकारच्या आसक्तीमधून मनुष्याने मुक्त होणे अत्यावश्यक आहे. या जीवनाच्या भौतिक संकल्पनेच्या 3 स्तरांमधून मुक्त होण्यासाठी मनुष्याने अधिकृत आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली भगवंतांचा पूर्ण आश्रय घेतला पाहिजे आणि भक्तिमय जीवनाच्या नियम आणि विधानांचे पालन केले पाहिजे. भक्तिमय जीवनाच्या अंतिम स्तराला भाव अथवा भगवंतांचे दिव्य प्रेम असे म्हटले जाते. भक्तिरसामृत सिंधूनुसार भक्तीचे विज्ञान पुढील प्रमाणे आहे. आदो श्रद्धा ततः साधु संगो भजन क्रिया तथो अनर्थ निवृत्ती शाततो निष्ठा रुचि ततः
अथा आसक्तो तथा भावस्तथा प्रेमभ्युदश्यन्ति साधकानामयः प्रेम प्रादुर्भावे भक्ते क्रमः. प्रारंभी मनुष्याला आत्मसाक्षात्काराची इच्छा असणे आवश्यक आहे. यामुळे आध्यात्मिक दृष्ट्या उन्नत झालेल्या सत्संगामध्ये जाण्याचा प्रयत्न करण्याच्या अवस्थेत तो येईल. पुढील अवस्थेत त्याला उन्नत आध्यात्मिक गुरुद्वारे दीक्षा प्राप्त होते आणि त्यांच्या आज्ञेनुसार नवसाधक भक्तिपूर्ण सेवेचा आरंभ करतो. आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली भक्तिपूर्ण सेवा केल्याने तो सर्व प्रकारच्या भौतिक आसक्तीतून मुक्त होतो. आत्मसाक्षात्कारामध्ये स्थैर्य प्राप्त करतो आणि परम सत्य भगवान श्रीकृष्णांच्या कथांचे श्रवण करण्याची त्यांच्यामध्ये रुची निर्माण होते. या रुचीमुळे मनुष्याची कृष्ण भावनेतील आसक्ती वृद्धिंगत होते आणि रुची परिपक्व झाल्यावर भाव किंवा भगवंतांच्या दिव्य प्रेमातील प्राथमिक स्तरामध्ये रूपांतरित होते. भगवंतांबद्दलच्या या वास्तविक प्रेमाला प्रेम किंवा जीवनाचा परमोच्च परिपूर्ण स्तर असे म्हटले जाते. प्रेम या स्तरावर मनुष्य दिव्य प्रेममयी भगवत सेवेमध्ये सतत रममान झालेला असतो. म्हणून प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनानुसार केलेल्या भक्तिपूर्ण सेवेच्या क्रमिक पद्धतीद्वारे मनुष्य सर्व प्रकारच्या भौतिक आसक्तीतून मुक्त होऊन स्वतःच्या वैयक्तिक आध्यात्मिक स्वरूपाच्या भयापासून आणि निराशेमुळे उत्पन्न झालेल्या शून्यवादांपासून मुक्त होऊन जीवनाच्या परमोच्च स्तराची प्राप्ती करतो. त्यानंतर अंततः त्याला भगवत धामाची प्राप्ती होते. हरे कृष्ण. धन्यवाद. तर आता आपण बघतोय इथं की ज्याला जन्म आणि कर्म हे तत्वतः ज्यांनी जाणले आहे त्याला आणखीन काय फळ मिळतं त्याचं हे भगवंतांनी इथं सांगितलं की तो आसक्ती भय क्रोध याच्यामधून मुक्त होतो आणि जो भगवंतांचा आश्रय पण घेतो मतपरायण झालेला आहे आणि भगवंतांच्या ज्ञानामुळे तो शुद्ध झालेला आहे तर त्याला भगवंतांचं प्रेम प्राप्त होतं. आता मग प्रभुपाद काय म्हणतायत की पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे जो मनुष्य अत्यंत विषयाग्रस्त झाला आहे त्याला परम सत्याचे वैयक्तिक स्वरूप जाणणे अतिशय दुस्तर आहे. अगोदर भगवंतांनी सांगितले की जो मनुष्य विषयाग्रस्त झाला आहे तर कधी सांगितलंय दुसऱ्या अध्यायामध्ये तिथं सांगितलंय की ज्याचे इंद्रिय संयमित नाहीयेत असा व्यक्ती त्याला काय होणार की काहीच त्याला प्राप्त होणार नाही असं सांगितलं त्यांनी याच्या अगोदर पूर्वी म्हणजे दुसऱ्या अध्यायात. सामान्यतः जे लोक देहात्म बुद्धीमध्ये आसक्त आहेत ते इतके विषयासक्तीमध्ये मग्न असतात. आपण बघितलं की ते जे लोक आहेत नाही ना ते देहात्म बुद्धीमध्ये स्वतःला शरीर समजण्यामध्येच ते व्यस्त असतात आणि शरीराने ते भोग घेण्यामध्येच ते मग्न असतात. तर ते भगवंतामध्ये त्यांना भक्तीमध्ये काही रुची येणार नाही, त्यांना ज्ञान काही प्राप्त होणार नाही. तिथं भगवंतांनी सांगितलं होतं. काय होता तो श्लोक की जे बुद्धी आहे ना आणि मन ह्याच्यामध्ये भोगैश्वर्य प्रसक्तानाम तया अपहृत चेतसा त्यांना जे भोग आणि ऐश्वर्यामध्ये अशी जे लोक आहेत तर त्यांना अशी जी चेतना आहे ती प्राप्त होणार नाही. भोग आणि ऐश्वर्य काय आहेत हे विषय आसक्तीमध्ये आहे ना त्याच्यामध्ये आहेत हे मग्न तेच विषय आहेत भोग आणि ऐश्वर्य. तर ते परम सत्याला ते जाणू शकत नाही. अशा जडवादी लोकांना सच्चिदानंद शरीराची कल्पनाही करता येत नाही. तर असे हे जे अभक्त लोक आहेत भोग आणि ऐश्वर्यामध्ये जे प्रसक्त आहेत तर ते समजू शकत नाहीत भगवंतांबद्दल, भगवंतांच्या शरीराबद्दल, जन्माबद्दल, कर्माबद्दल. त्यांचा भगवंतांवरच विश्वास नसतो. त्यांच्या जन्मकर्मावर कधी भौतिक दृष्ट्या शरीर हे विनाशी आहे पण हे काय आहे ते लोक शरीरासाठी एवढं सगळं करतायत पण हे शरीरच
विनाशी आहे, विनाश होणार आहे, पूर्णपणे अज्ञानमय आणि पूर्णपणे दुःखमय आहे, दुःख देणार आहे ना. आपण बघतो की कधीच आपल्याला हे शरीरापासून सुख मिळू शकत नाही, आणि असं वाटतं थोडा वेळ मिळेल, आणि शेवटी हे दुःखामध्येच या शरीरापासून आपल्याला दुःखच मिळतं. आपण अनुभव करतो दैनंदिन आपल्या जीवनात खूप उदाहरणे. म्हणून सामान्यतः लोकांना जेव्हा परम सत्याचा साकार रूपाबद्दल सांगितले जाते, म्हणजे जेव्हा अं, लोकांना हे असं भगवंतांच्या साकार रूपाबद्दल सांगितलं जातं, तेव्हा त्यांच्या मनात हीच शारीरिक संकल्पना घर करून बसलेली असते. हे सगळं काय आहे, लोकांच्या मनामध्ये हे घर करून बसलेलं असतं. अशा भौतिकवादी मनुष्यांसाठी प्राकृत सृष्टीचे महाकाय विराट रूपच सर्वश्रेष्ठ असते. त्यामुळे ते लोक परमसत्याला निर्विशेष किंवा निराकार समजतात, आणि ते अत्यंत विषयासक्त असल्यामुळे भौतिक जगातून मुक्त झाल्यावर जीवाचे मूळ स्वरूप कायम राहते. काय म्हणतात की यामुळे काय होतं, ते लोक परमसत्याला निर्विशेष किंवा निराकार समजतात. त्याच्यामुळे हे लोक परमसत्याला काय समजते, निर्विशेष आणि निराकार समजतात. कशामुळे समजतात की तर तेव्हा जेव्हा परमेश्वराच्या रूपाबद्दल आपण त्यांना सांगतो, तेव्हा काय होतं, त्यांच्या मनामध्ये स्वतःच्या शरीराबद्दलच विचार आहे, भोग आणि ऐश्वर्याचाच विचार. त्याच्यामुळं काय होतं की अं, त्यांना वाटतं की ही जी सृष्टी आहे, हे विश्व आहे, तर हे जे विश्व आहे, तर हे विश्वाचं त्यांना जे विराट रूप आहे, नाही ना, पुढं आपल्याला हे लक्षात येईल विराट रूप म्हणजे काय. तर म्हणजे विश्वरूप, विराट रूप म्हणजे काय, तर आपण विश्वरूप, हे जे भौतिक प्रकृतीचं जे विराट रूप आहे, तर हे त्यांना वाटतं श्रेष्ठ आहे भगवंतांच्या साकार रूपापेक्षा. पण तसं नाही. हे विश्वरूपापेक्षा काय आहे, तर भगवंतांचं हे स्वरूप जे आहे, तेच श्रेष्ठ आहे, साकार रूपच श्रेष्ठ आहे. यामुळेच ते लोक परमसत्याला निर्विशेष किंवा निराकार समजतात, आणि त्यांना त्याच्यावर श्रद्धा आली नसल्यामुळं ते भगवंतांना निराकार निर्विशेष समजतात. ते विराट रूपावरच त्यांची जास्त श्रद्धा असते. त्या विराट रूपावर श्रद्धा असल्यामुळे ते काय होतं, विषयासक्त होतात, आणि भौतिक जगातून मुक्त झाल्यावर जीवाचे मूळ स्वरूप कायम. आणि ते जेव्हा भौतिक जगातून ते मुक्त होतात, तेव्हा काय होतं, की त्यांचं जे मूळ स्वरूप आहे ते कायम राहतं. हा विचारच त्यांना भयावह वाटतो. ही जी कल्पना आहे त्यांना भीती वाटते त्यांची, की अं, आपलं एक मूळ स्वरूप आहे आणि ते कायम राहणार. कारण त्यांना काय, शरीर पाहिजे असतं. जेव्हा त्यांना सांगितले जाते की आध्यात्मिक जीवन ही व्यक्तिगत आणि साकार आहे, तेव्हा ते लोक पुन्हा शरीर धारण करण्याच्या कल्पनेने भयभीत होतात. तर त्यांना जेव्हा सांगितलं जातं की काही लोकांना समजतं की हे शरीरामधून आपण सुख प्राप्त करू शकणार नाही, आणि त्यांना आणखीन सांगितलं की तुम्हाला पण शरीर आहे है ना, पण आध्यात्मिक आहे हे त्यांनी एवढं व्यवस्थित नाही ऐकलं. तर त्यांना शरीर हे शब्द ऐकूनच काय होतं, त्यांना भीती वाटते. तर कशामुळं, यामुळे स्वाभाविकतःच ते निर्विशेष शून्यामध्ये विलीन होणे पसंत करतात. तर काय होतं ह्या लोकांमध्ये, की ते अगोदर काय असतात, विषयासक्त असतात खूप, आणि अं, विषयासक्त असल्यामुळं काय होतं की हे त्यांच्या लक्षात येतं की शरीरापासून जे सुख आहे ते ते पूर्ण घेऊ शकत नाही, आणि त्यांना या शरीराच्या सुखातून मुक्त व्हायचे. आणि मुक्त जेव्हा त्यांना व्हायचंय, त्यांना वाटतं की हे शरीर सोडल्यावरच आपण मुक्त होऊ, असं त्यांचा गैरसमज होतो. कारण शरीराच्या पलीकडं त्यांना काहीच माहिती नसतं. त्यांना वाटतं की शरीरातून मुक्ती म्हणजेच काय आहे, आपल्याला खरी मुक्ती आहे. आणि त्यांना जेव्हा सांगितलं जातं की भगवंतांना पण रूप आहे, आणि तुम्ही पण जेव्हा मुक्त व्हाल तेव्हा तुमचं पण एक रूप असेल, आणि त्या रूपात पण तुम्हाला भगवंतांची सेवाच करायची, हे जेव्हा तुम्ही त्यांना सांगणार है ना, तेव्हा ते लोक त्याला स्वीकार करायला तर तेव्हा अवघड जाणार. तर त्याच्यामुळे ते काय करतात की त्यांची तेवढी श्रद्धा नसल्यामुळं की पुन्हा शरीर घ्यायची त्यांना भीती वाटते.
त्याच्यामुळे ते काय म्हणतात की भगवंतांना पण शरीर नाही, त्यांचा पण रूप नाही, त्यांचा पण आकार नाही, आणि मग आम्हाला पण रूप नाही है ना, भगवंतांना नसेल तर जीवाला कसं असेल है ना? असं ते स्वतःच तत्वज्ञान बनवतात. तर ह्यांना काय म्हटलंय प्रभुपाद, यांना उपमा देतात की असे लोक जे आहेत की ते समुद्रातील बुडबुड्यांसारखे आहेत, कारण असे बुडबुडे पुन्हा समुद्रातच विलीन होतात. आणि हे जे बुडबुडे असतात ते काय करतात, समुद्रातच पुन्हा विलीन होतात. साकार व्यक्तिमत्वारहित प्राप्त होणारी ही आध्यात्मिक जीवनातील परिपूर्ण आणि परमोच्च स्थिती आहे. तर त्यांना असं वाटतं की हे जे ही उच्च स्थिती आहे, पण तसं नाही असं त्यांना वाटतं. पण तसं नाही, खरं काय आहे की आध्यात्मिक जीवनाचे परिपूर्ण ज्ञान नसणारी ही जीवनाची एक प्रकारची भयावह अवस्था आहे. कारण काय, अध्यात्माबद्दलचं त्यांना पूर्ण ज्ञान नाही, ते शरीराशी आसक्त आहेत आणि त्याच्यामुळे त्यांनी एक कल्पना केलेली आहे आणि ते जाणतच नाही. अनेक प्रकारचे सिद्धांत आणि विविध प्रकारच्या तत्वज्ञानांमधील विसंगतीमुळेच गोंधळून गेलेले ते लोक निराश किंवा क्रोधित होतात. हे जे लोक आहेत ते काय आहेत, तर हे वेगवेगळ्या प्रकारचे जे सिद्धांत आहेत आणि विविध प्रकारच्या तत्वज्ञानामध्ये जी विसंगती आहे त्याच्यामुळे हे लोक गोंधळून गेलेले आहेत. तर त्याच्यामुळे हे लोक काय होत आहेत, निराश आणि क्रोधित होत आहेत आणि मूर्खपणाने निष्कर्ष काढतात की असे कोणतेही तत्व नाही की जे सर्व कारणांचे कारण, आणि असं कोणतंच तत्व नाही की सगळ्या कारणांचं कारण आहे. सरते शेवटी सर्व काही शून्यच आहे असं ते करतात, की भगवंत जे सर्व कारणांचे कारण आहेत असं म्हणण्याच्या ऐवजी ते काय म्हणतात, ते आता एक दुसऱ्याच प्रकारचे, ते सगळं म्हणतात की शून्य आहे. तर जेव्हा आपला मृत्यू होतो तेव्हा काहीच नाही, पुनर्जन्म नाही, सगळं काही शून्य आहे. जन्म नाही, पुनर्जन्म नाही, सगळं काही शून्य आहे असं ते म्हणतात. भगवंत पण नाही, आपला जन्म होतो आणि मरतो एखादा व्यक्ती, आणि मेल्यानंतर पण काही नाही, आणि जन्माच्या आधी पण काही नाही, असं शून्य, सगळं काही शून्य. असे लोक जीवनाच्या विकृत अवस्थेत असतात. तर ही अवस्था काय विकृत आहे, म्हणजे चांगल्या रूपामध्ये नाही. काही लोक अत्यंत विषयासक्त असल्यामुळे आध्यात्मिक जीवनाकडे लक्ष देतात. दुसऱ्या प्रकारचे जे लोक आहेत, भोगी लोक, ते आपल्या विषयामध्येच सुखी आहेत. काही आणि अजून एक प्रकारचे आहेत की त्यांना विलीन व्हायची इच्छा असते. असं हे तीन प्रकारच्या लोकांबद्दल बोलले आतापर्यंत प्रभुपाद. तर एक आहेत की शून्यवादी, ते सगळं काही शून्य आहे म्हणतात. एक आहेत की ते भौतिकवादी, जे विषयामध्ये आहेत, आणि एक आहेत की ज्यांना विलीन व्हायचंय असे मायावादी. हे सगळे जे आहेत ते वेगवेगळे आपल्या आपल्या प्रमाणे काय आहेत, निराश आहेत आपल्या जीवनामध्ये, आणि त्याच्यामुळे असं त्यांनी स्वतःचाच सिद्धांत बनवला. काही वेळा या लोकांच्या मती विभ्रमालाच आध्यात्मिक दृष्टी मानले जाते. आध्यात्मिक जीवनाकडे दुर्लक्ष, वैयक्तिक आध्यात्मिक स्वरूपाचे भय आणि जीवनातील असफलतेमुळे निर्माण होणारी शून्यवादी कल्पना, या भौतिक जगाच्या तीनही प्रकारच्या आसक्तीमधून मनुष्याने मुक्त होणे अत्यावश्यक आहे. तर हे काही लोक आध्यात्मिक जीवनाकडे दुर्लक्ष करतात. कोणते कोणते लोक दुर्लक्ष करतायत आध्यात्मिक जीवनाकडे? शून्यवादी कोणते लोक करतायत? हा, निराकारवादी शून्यवादी निराकारवादी नाही, दुर्लक्ष करणारे. दुर्लक्ष कोण करताय? भौतिकवादी लोक. ते आपल्याच इंद्रिय तृप्तीत व्यस्त आहेत ना, त्याच्यामुळे ते दुर्लक्ष करतायत. भौतिकवादी लोक दुर्लक्ष करतायत है ना. आणि पुढचे हे कोण आहेत? वैयक्तिक आध्यात्मिक स्वरूपाचे भय आणि जीवनातील असफलतेमुळे निर्माण होणारी शून्यवादी कल्पना. हे कोण आहे? वैयक्तिक आध्यात्मिक स्वरूपाचे भय हे कोणाला आहे? मायावादी लोकांना. तर त्यांना भीती आहे मायावादी लोकांना. आणि असफलता जे कुणाला आहे? शून्यवादी. असे हे तीन प्रकारचे लोक. समजलं काही सगळ्यांना? मायावादी, शून्यवादी. त्याच्यामुळे हे प्रश्न हरे कृष्ण प्रभूजी. हा, हा. हरे कृष्ण. बोला नाही, बोला. माझ्या नाही लक्षात आलं शून्यवादी मायावादी. ठीक आहे, ठीक आहे. बघा, सुरुवातीपासून सांगतो.
ठीक आहे, आता आपण जे वेळ कमी आहे 3 मिनिट, तर इथं थांबूया. हे तात्पर्य मी उद्या पुन्हा एकदा सांगतो, तुमच्या लक्षात नाही आलं. तर 3 मिनिटात होणार नाही. उद्या पुन्हा आपण 10व्याच्या तात्पर्यापासून पुन्हा एकदा समजावून सांगू. ठीक, आज थांबूया इथं. कुणाचा काही प्रश्न आहे आणखी? ठीक, आज थांबू. हरे कृष्ण. श्रील प्रभुपाद की जय.